रूप तुझे आनंद नशे शोधित त्रिभुवन परम पावन नाम देखा. भगवंता तुझं सगळं जर जिकडं तिकडं जर फिरलं तरी मला तुझा पावन होत नाही भगवंता. तू डोळ्यासमोर येत नाही असं असणार आहे भगवंता. आणि काष्टरस पुराणे बोलिले सत्यव्रतेने परी नामावणी विशेष साधने सर्वता हि नव्हते. तर या नामाशिरी दुसरं काही भक्तीच नाही कुठं. नामच घ्यावं लागेल, वारकरीच व्हावं, वारीच करावी लागेल. वाटतंय माणसाला वारी केल्याशी जन्माचा सफळ नाही रे जन्म. जन्माला येऊन वारी करावीच लागणार नाही. सुखासाठी करशील तर मळ पंढरीशी जा रे एक वेळा, मग अवघाची सुखरूप होतील. जन्मा जन्मीचे तू पुसतील कवा जाशील का नाही. मग तू पंढरीशी एक वेळा जा, मग अवघाची सुखरूप होतील. आणि जन्म जन्मीचे दुःख विसरून जाते म्हणला. असं असं बघता तू पंढरपूरला जाऊन विठ्ठलाला बघ एक वेळेस. पापतल क्षण असते याची तोंडावरी जाणी धेमसते. नामसिंह प्रताप कीर्ती ऐकली नाही जयवरी. तर कीर्ती या भगवंताची नाही ऐकली नाही म्हणला. तरी ग्रंथ करते सुद्धा म्हणतात असा भगवान आहे, श्रीकृष्ण आहे. त्याच्या म्हणला तरी एकदा बघितलं की जन्म मरणाचा फेरा आपला चुकून जातो. ऐकता नामसिंह प्रतापा पळ सुटे मत तंग पापा लपवायान मिळे खोपा गत प्राण होती तेव्हा. मला या भगवंताचं नाम ऐकलं की पाप आपोआप पळायला लागतं म्हणला. पाप थांबत नाही तिथे म्हणला. सर पाप आपोआपच निघून जातं म्हणला नुसतं भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर. बलमीच्या बलमी एक काडीमध्ये गुलकीत असतो एवढा असतो. अशी जर काडी वेळी हजारो बलमी जातात, हजारो डोक्याला जातात. तसा असं नाम कसं आहे तर म्हणला पाऊला पाले पांडुरंगाकडचं पाऊल टाकी चल. आपण पंढरपूरला जर चाललो पावला पावली यत्न घडतोय. किती पाप असतं रमाला आपला दुर्ळा होऊन जातो. पाप जाळाव्या समस्त हरिनामाग्नी दडाडत क्षण दुजळीत अष्टचाळीत प्रतापात. ही प्रताप आहे म्हणला. नाम घेतल्यानंतर मला किती पापाची धुनी होते म्हणला. या पापाचं मला आपण पापामधून मुक्त कधी होतो म्हणला. हे नाम घेतल्यानंतर मी पापामधून मुक्त होतो. प्रत्येकाने नाम घ्या. अहो ठाईचे बसून करा एक चित्त आवडी आनंद आळावा. या भगवंताला एक ठिकाणी बसा दलिता कांदिता सुद्धा मला या भगवंताचं नामस्मरण करा. तर त्या देवाचं नाव घ्या आणि आवडीने भावाने घ्या. नामाग्नीने न जळे ऐसे पाप कोणी नाही केले. वाल्मिक बहुत पाप जोडिले परी नाही उरले. नामाशी पाप जळत नाही मला. तुम्ही नाना तऱ्हेचे खटपटे करा, नाना तऱ्हेची साधनं करा, पण तुम्हाला पाप झाला आपल्या ठिकाणी. माणूस म्हणतोय पाप केल्यावर झालंच नाही माझ्या. प्रत्येक मनुष्य म्हणतोय भगवंता समोर मंदिरात यावं, देवळा समोर येऊन असणारे भगवंता हात जोडावे. जी झालेल्या सुखा देवा समोर सांगायला ती माफ करणार. कोणी माफ करणार नाही. त्या पापाला कोणी आहे काय अधिकारी? कोणी नाही. आपल्याला एकट्यालाच भागावं लागणार आहे. ती भोगावं लागते म्हणून देवालाच विचारत देवा या वाली कोळ्याने किती पाप केली. 7 रांजण्या भरली होती बहुरी एवढे कडे टाकून म्हणला. त्याचं पाप नाहीच. नारदाने एकदा सांगितलं होतं. त्याला राम म्हणता येत होतं, मारा केलं. पण वारुळ वाल टक्कुरीवर टेक इतकं राम म्हणता आलं. आणि त्याने वाचताना गिरण नाचला असं रामायण असणार. त्या वाली कोळ्यानं रचलेलं आहे. गणिक आणि आज मिळाली केले दोष कल्लोळ परिणामाचे अद्भुत गोळ जाळी सकळ. बाकीच्या खटपट्या करूच नका. तुम्ही ना तरी साधनं करूच नका. या नामाशिवाय काही चालणार. त्या भगवंताचं नाम घ्या आणि भगवंताचं नाम घेतल्यानंतर तुमचा सुद्धा उद्धार होईल. आई सजाच्या नामाचा महिमा वरती ना देव पावले परमा. तो गोकुळी अवतरला जगत महात्मा. नाम घेतलं म्हणा. अनेकाने नाम घेतलं म्हणणार. ज्यानं नाम घेतला असा वाया गेला असा कुणीतरी सांगून द्या बरं. ज्यानं नाम घेतलं भगवंता अवरात्र आणि तू वायाला गेला, तू नरकाला गेला असा कुणीतरी सांगा. असो पंचदशदायी कथा झाली नग्न गोपी कदमातळी. त्याची वस्ते देवनी वनमाळी सुख. भगवंताने मला अनेक भक्ताला अनेक कला दाखवल्या आणि अनेक कला दाखवून जसे वस्त्र देऊन असणाऱ्या गवळणी आपल्या घराशी निघून गेलेले आहेत. श्रीकृष्ण पूर्ण अवतार लीलावतारी निर्विकार दावीला पराक्रम थोर गोकुळा. भगवान श्रीकृष्ण भगवंत अवतार कसा पूर्णपणे अवतार आहे. आणि पूर्णपणे अवतार असल्यामुळं नाना तऱ्हेची भगवंताने कला दाखवली. भक्ताला त्या भक्ताचं आनंद भावना अल्लाह असे भक्ताला केलेलं आहे.
पुतना तृणावतार शकट मारिला आगबक केशिया संहारिला द्वादश गावे अग्नी गिळिला अचल धरिला. या भगवंताने म्हणला असताना पुतना रक्षेचा वध केला म्हणला असता रे बघ आग की सगळ्याला मारलं आणि 12 गाव इतका अग्नी गेला या भगवंताने. देवदेवासहित उतरला सर्वा देखता हरिपूजला वत्स शरणी आला कमल वेश. 33 कोटी देवाचा राजा इंद्र सुद्धा मला सगळ्या देखत आला समोर आणि या भगवंताची स्तुती केलेली आहे. देवा तुला ओळखलं नव्हतं रे आम्ही, तू गादीवर बसतो आम्हाला कळलं नाही, आम्हाला जन्माला घातलं बरं आम्हाला तू घातलेलं कळलं नाही, तुझ्या समोर शेपत आम्ही घेतो तुझं नाव घेऊ म्हणून. आई प्रताप जाणून गोपय समस्त ब्राह्मण निंदेसी परतवले ज्ञान निर्गुणा गुण. एवढा प्रताप त्या ब्राह्मणाने बघितलाय म्हणणार देवाचा प्रताप केला. इंद्र आला, चंद्र आला, कुबीर आला, सगळे देवासमोर नमस्कार केले. हे सगळ्यांनी प्रताप उकळत लोकांना. पण ब्राह्मणाने काय केलं, मनाच्या ठिकाणी विरुद्ध देवा की धर्माच आहे म्हणे ती या कर्मभ्रष्ट कैसे केले गोकुळावघे चौलाळीले सकळ सोळे ओळे केले ओळे गवळी. त्या गवळ्याच्या पोराने मला सगळी बाजविली म्हणला सरी आम्ही सगळ्यामध्ये बामणा पर या बामणच ह्यानं बाटली रे म्हणला. आमच्या चोऱ्या केल्या माऱ्या केल्या यानं म्हणला आम्हाला सगळ्याला बाटवलं नाही. स्नान संध्या यज्ञाचार बुडवणी केला अनाचार भ्रष्ट विले गोकुळ समग्र जावे सत्वर. या गोकुळापासून आम्ही निघून जावं का काय राहावं का जावं अशी अवस्था आमची करून टाकली ना गवळ्याच्या पोरानं. आम्हाला काय ठेवलं काय म्हणला, सगळ्याला बाटवलं. ज्या भगवंताची भक्ती करा तोच भगवंत आहे. आणि ह्या गवळ्याच्या पोरानं मला चोऱ्या केल्या मारे केल्या नाना तऱ्हेचे संकट मला आमच्या समोर आणलेले. पुरवणेरी कोटी अनुसूट परद्वाही हा क्रियाभ्रष्ट आणि आम्ही ब्राह्मण कर्मनिष्ठ थोरारिष्ट आम्हासी. त्या ठिकाणी आम्ही ब्राह्मण कसे येते म्हणला निष्ठेन व्यक्ती भगवंताची करणारी. आणि ह्यानं आमचं सगळे आचार मला काय केलं तर पाप कर्म केलं. गावामध्ये मोकळमध्ये चोऱ्या केल्या आणि सगळे आम्हाला बाबून टाकला. आम्ही त्याच्या मोकळमध्ये राहावं का इथून निघून जावं. आम्ही ब्राह्मण उंच वर्ण सोळे विशेष सर्वांहून आमचे दक्षिणे सर्वजन पोहोचून या. आणि उंच वर्णाची ब्राह्मण आहेत म्हणला असा रे. आणि असं ह्यानं हे गोंधळ ह्या ठिकाणी घातलाय म्हणलं. आता उंच वर्ण कसलं, उंच वर्ण म्हणजे काय, ज्या देवाची भक्ती सोडून तर उंच वर्ण देव सोडून कुठला उंच वर्ण आहे हाय कुठलं. अरे आकाश कळणार, पृथ्वी कळणार, समुद्र कळणार नाही, त्याची लांबी रुंदी आपल्या समोरासमोर कळली नाही म्हणला. किती पृथ्वी लांब आहे याचं काय गणित कळलं नाही. आणि त्या भगवंताने कशी या ब्रह्मांडाची रचना केली आणि कला अजून कळली नाही. कसा रचला मग, कोण म्हणे चंद्रावर गेला का, कोण म्हणे सूर्यापाशी गेलाय, गेला का बर पोचला का. त्या असं रामाने उत्तर आणला एक, त्या गरुडाची पंख वारफळली होती संपत्तीची. कशामुळं, तेवढं उड्डाण करीत होती आणि उड्डाण करून सूर्याकडे जायला गेली. त्याची पंख वर पडले होते. रामनाम ऐकले त्याला पुन्हा पंख फुटले. कैसे बोलले ब्राह्मण पूर्ण ब्रह्मानंद श्रीकृष्ण नेनोनी धरला अभिमान ज्ञानत्र. त्या ब्राह्मण कशी भुलीमध्ये भुलल्या गेली मला, कशी भक्तीचा भूल पडते भक्तीमध्ये भूल पडल्यानंतर अशी अवस्था असते. देव स्वतः असताना विचार करू माझ्या ठिकाणी यानं सगळं लागवलं रे, यानं काय ठुलं नाही बघा. आता अशी अवस्था ब्राह्मणात झालेली आहे. हृदय न ओळखता इंदिरावर आचरते तुका अनाचार कर्म तोचे ब्रह्मथोर. भगवान समोर आहे, भगवान समोर असताना सुद्धा मना ठिकाणी असताना नसताना विचार करतात म्हणला. आणि विचार करून असणार आहे यांनी विनाकारण आचार मानलाय म्हणणार. कशाला नसणार देव सोडून जर उगा पोतीन पुराण वाचून तर काय करायचं, नाना त्याच्या खटपटना काय करायचं. त्या साधन देवाला सोडून जर साधना करीत असलो तरी काय वेळताही काम केलं सगळं. प्रत्ययान येता कमलो पविता सर्व साधने केली व्रता भक्ती तेची भक्ती. आपण जर देवाला सोडून जर व्यर्थ साधना केली तर मला ती व्यर्थ साधना ती मला नाना तर ती साधना करा म्हणला. ती साधन ये की आपल्याला राहू शकत नाही म्हणला. अशी साधना देवाला समरल्याशिवाय साधन कुठलं सिद्धीला जाऊ शकत नसतं. तेने केले वेद पठण करत कामाला शास्त्र पुराण तरी ते मध्ये पियाचे पाषण. त्याने ये ध्यान केलं तरी देव सोडून जर ये दादन काही जरी केलं तरी साधन देवाची प्राप्ती होऊ शकत नाही म्हणा. तरी व्यर्थ आपलं निर्माणात होती. मुका झालो, वाचा गेली, होतो महापंडित ज्ञानी आणि गर्वामध्ये सर्व वाहन झाले आहे. देवाला सोडून असल्या गोष्टी केल्या गेली असली अवस्था आपली होती. जावे चतुष्टी कळा परी त्या अवघीच्या विकळा हृदय नोगळता तुम्हाला निळा विद्या विकळा. नाना तरी साधना केली बरं नाना सर ती भगवान सोडून जर साधना केली तर मला साधना सगळी वाया जातात म्हणला. किती प्रपंच मोठा करा
किती संसार लांडगा करा. एक दिवशी आपल्याला निपुसंकासारखा दिसणार आहे, आपल्याला समोर दिसणार नाही, मला त्या गारुड्याच्या खेळासारखा दिसणार आहे एक दिवशी. अहो किती मोठी, किती अब्जावर आहे, कोट्यावर आहे, कुठं बारीक. आता राजारावांचा प्रपंच बघायचा म्हणलं तरी अहो त्यांनी 7 कोटी घरं सोन्याची होती म्हण, बाकीची इट्टेबंदी होती म्हण. अशा राजारावांचा वायाला गेला म्हणणार बरे. कशाला देव सोडून साधना केली, कशी साधना केली? देव सोडून विसरला देवाला नाही ती कटपटना केलेली. त्याने केले तीर्थाटन यमनी अमाधिक साधन, त्याने केले कीर्तन जे जाण गायन गौरियाचे. भक्त म्हणला ज्यानं गायन देव सोडून जर केलं तरी विनाकारण ते म्हणायचं कसं आहे तर त्या निपुसंकासारखं काम आहे म्हणला सरे. अशी आपली स्वावस्था होणार आहे म्हणला सरे. नाना तरीचे काही साधना करा तुम्ही. जैसी मुग्धा 32 लक्षणी परमसुंदर चातुर्यखानी, परी मन नाही पित्या भजनी परी तरी सर्व. एखादी बाई सुंदर आहे, सुंदर असताना सुद्धा आपल्या पती सेवा जर आदरानं करीत नसेल तर हे सगळं अवयर्थ नाही. ती कुक्क नेणार, शिंगार करणार, हे सगळं व्यर्थ आहे. ग्रंथकर्ते म्हणतात अहो सगळं भक्ती करणं म्हणजे भगवंताला सुद्धा भक्ती करीत असलं तरी ही सगळं काम आपलं व्यर्थ आहे. खर पृष्ठी चंदन देखा परी नेने तो सुख स्वा सुखवा षडशा फिर विजय दरवी पापा रस स्वाद. नाना तरी साधना करा तुम्ही. सर देव सोडून तुला प्राप्तीच होणार आहे साधना. कुठलं बी साधन करा, कोण्या बी टायमा साधन करा, कुठली काही गोष्टी करा बरं तर या भगवंताला न समर्था तर तुम्ही गोष्टी केल्या तरी तुम्ही व्यर्थ तुम्ही कष्ट जाणार आहे आणि तुमचा जन्म सुद्धा व्यर्थ जाणार आहे. जन्मच आपण जन्मलो त्या देवासाठी, त्याचंच नाम घेण्याकरता जन्मलो नाही. आपण विचाराचं नाम घ्यायला जन्मलो नाही, त्या भगवंताची भक्ती करेन म्हणून जन्मला आहे. गणिका राम म्हणिताची तरली यही शास्त्र पुराणे अभ्यासली तरी न तरती कदा काळी नये. किती पुराणाचा अभ्यास करा, 18 पुराण घ्या, 6 शास्त्र घ्या, पण त्याचा सुद्धा अभ्यास करा. भगवंताची प्राप्ती होणार नाही. भगवंताची पूजा करायला लागेल. भगवंत मनात ध्याना ठिकाणी आणावाच लागल. न कृपा न करिता अक्षराब्जी देवेश्वर व्यर्थ काय चटावा तत्व विचार त्याचे ज्ञान ते व्यर्थ कर जैसे करी अनुवाद. भगवंत कसा आहे तर म्हणला काय रे बाहेर काय काय बाहेर या भगवंताची भक्ती म्हणजे अशी भक्ती आहे. कशी भक्ती आहे तर काठी करून भक्ती करावी. भक्ती केल्याशी देव पावत नाही आणि देव तुम्हाला दिसणार नाही. देव जवळ असला तर देव दिसणार नाही. विगत धवितेचे नवयौवन गर्भाधाचे विशाळ नयन की कोलाटीचे शुरत्व पूर्ण की तत्वज्ञान. ह्या कोलाटीच्या हुड्या मारणारे व्यर्थच ज्ञान आहे म्हणायचं की देव सोडत असेल, ज्ञानच चालवीत असेल तर आपले विचार चालवीत असेल तरी काही उपयोग नाही. अरे किती सुंदर शिर त्या भगवंत दिले नाव घेण्याकरता, किती मग सुंदर दिले भगवंतांनी नाव घेण्याकरता. असे सुंदर जीभ दिले त्या सुंदर नाव घेण्याकरता. अशा भगवंताचं नाव आवडीने घेतलं पाहिजे. आणि जी साधनं जर तुम्ही या जीबीनं जर विनाकर्म साधनं जर साधित असला तर तुम्हाला साधने भगवंताशी मी सगळं व्यर्थ जाणार आहे. की दारांचं व्यर्थाचार दात्यांचे उंच मंदिर की नपसकाचे लिंग थोर तैसे ते व्यर्थ. ब्राह्मणाने विनाकाराने खटपट नाही केले. मला सगळे गोकळच्या पोराच्या कवळ्याच्या पोरानं सगळी आमची मला सगळी बाटवलं. आम्ही व्यर्थ गेलो, आम्ही उच्च वर्णाचं होतो, आमची भक्ती उच्च होती. असे मना ठिकाणी विचार केल्यामुळं असली अवस्था निर्माण झालेली आहे. रामथिल्लेचे निर्मळ निर की अंत्यता माझे रम्य मंदिर की वेशीचे मुख सुंदर तैसे पवित्र नातेची. तर किती तुम्ही असणारे भक्ती करा, किती ठिकाणी फिरा म्हणला असणारे असा भगवंताची प्राप्ती तुम्हाला होणार नाही. भगवंताची प्राप्ती करण्याकरता आपलं मन एकाग्री करावं आणि ह्या देवाची भक्ती करावी लागेल. अनेक ठिकाणी जर का दर्या कापाऱ्या शोधली त्याला न भेटणारा देव समोर आहे आणि या ब्राह्मणाने नाना तरीचा मला संकट मांडलेलं आहे.
हा की यात्रेची मेंदे आले की वाट पाडे निरंजन बैसले की कटक वृक्ष दाट लागले आत कोणा नरगवे. हा तर म्हणला असे वृक्ष असावे असे वन असावे किती ठिकाणी तुम्ही जावा कुठेही जावा कुठे बी गेला तर पावसाला पान 3 मध्ये का 4थं पान कुठं आहे का या देवाची प्राप्ती नाही म्हणला तर तुम्ही कुठेही फिरा काशीला जा मथुरीला जा गोकुळात जा ना तर हिमालयात तपचर्याला जा पण ह्या देवाची प्राप्ती होऊ शकत नाही या देवाला जर प्रसन्न करून घ्यायचं तर म्हणला म्हणूनच आपल्या इच्छा एक ठिकाणी करावं लागल मनाचा असताना मनाची गाडीला ब्रेक लावावं लागल आणि ह्या देवाला हाक मारावी लागेल की नटा माझी कामिनी की तममय कौची यामिनी की आज कंठीचे स्नान ध्वनी तैसे प्राणी व्यर्थ ते. हा तर बिना कारण व्यर्थ असताना आपलं सोंग काढू नये म्हणला व्यर्थ सोंग धरू नये कवा यायचं तर कधी यायचं बी नाही वेळ मरेल तसा देव कुठलंही माणसाकडे बंधन असावं काही असो मिळत प्राण गेला हरकत नाही देह जावं अगर राहू पांडुरंग गेलं तर भाव नियमाचं बंधन असावं माणसाला कुठल्याही माणसाला नेम करा कुठलाही नेम करतो दाखिली टाकाचा नेम करा नित्य नेम करा पण नियमाला अनुसरल्याशिवाय नेम सोडायचा नाही दिवस सत्य अनुसार जर आंघोळ करायचं असले तरी दिवस नाही करतो आंघोळल्यापेक्षा तिचा नियम होता काय नियम होता पतीची सेवा केल्याशिवाय कधीही पती सेवा केल्याशिवाय त्या तोंडामध्ये गास घालीत नव्हती नेम होता नेमाला महत्व आहे नेम पाळा तुम्ही नेम सांभाळा कुठलाही नेम करा काय करा या देवळात त्याचा नेम करा या भगवंतासमोर हात जोडता नेम करा नियमाने करा ते नियमाचं पालन केलं पाहिजे नियमाला अनुसरलं पाहिजे वेळ झाली झोपीत आम्ही दचकून उठतोय झोप लागले दचकून आम्ही उठतो आता असो हे बहु भाषण मिळाले सकळ ब्राह्मण गोकुळ टाकून दूर अरण्य कृष्ण बेने त्यावेळेस सगळी बामणं मिळाली बामणं मिळून असणारे अनेक ठिकाणी निघाले गोकुळ नाशिल मला कृष्ण मिळाले नंदाच्या पोराला गोकुळाचा सगळं वाटोळ करून टाकलं मला किती वच्ची वर्णात होतो म्हणला आता आम्हाला समजते ह्या गावाचं वाटोळ करून टाकलं गावाचं मंदिर बांधून आम्हाला सुद्धा पंचायत ह्या भाड्यात झाली असली अवस्था बिघडलेली आहे कधी होती या ब्राह्मणाने गोकुळ टाकला मला निघून बघा वनात ठिकाणी निघून गेल्या अरे देव सला नाचणारी साधनं मना जाऊन करू लागली हा कुटुंबासहित विप्र तीही विसवले घोर कांतार जवळी लक्ष्मणी यमुना तीर मकथोर आरंभीला. त्या भेट म्हणला असताना देव सोडला देव सोड राहणार ठिकाणी निघून गेली मला तिथं आश्रम बांधली मला तरी देव सोडला त्या देवानं मला सगळं वाटलं करून टाकलं देवानं जन्माला घातलं त्याला म्हणजे त्यानं वाटलं केलं तर माझ्या मांडव्यात वेळा घालून केल्या पाकशाळा यज्ञशाळा विसरल्या शाळा मांडल्या नाना ताईचे मला त्या अग्नीमध्ये अन्न टाकू लागली आणि अन्न टाकून म्हणला अन्न जाळू लागली तूप टाकाली तांदळ टाकाली नाना तऱ्हेची असणारी साधनं ती ब्राह्मण करू लागलेली करुणी राज्याचे उपार्जन द्रव्य आणली मिळवून परी अंतरले हरिचरण पामारे पूर्ण. अरे म्हणला अंतर ठिकाणी मला नाना तऱ्हेचं द्रव्य आणून मला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही देव अंतरला हे समजायचं देवाला सोडून जर साधना आपण केली तरी मला देव अंतरला आपल्यापासून देव निघून गेला दुरावला म्हणायचं देव आता देव आपल्यापेक्षा नाही म्हणून समजायचं हरिस्वरूप कदा न कळे यज्ञ कुंडे फुंके ते बळे व्यर्थ धुरे यज्ञामध्ये फुकी फुका लागली ती डोळ्यात धूर गेला डोळा आंधळा झालो व्यर्थच आहे मला साधनी डोळा आंधळ व्हायची वेळ डोळ्यावर पडदा आला देवा जवळ असताना देव अंतरला गेला अशी अवस्था बांधण्यात झाली वराडी जैसे विराविन की नासिका वाचोनी सुंदरपण तैसे हरी कृपे विन यज्ञ सुंदरपण म्हणजे कसं नाक असेल तर सुंदर पण सुंदर नाक असेल तर सर्व जावं अगर राहावं पण नाक तर माणसाला असावं का असावं नाक असावं ही नाक म्हणजे नाक होत आपलं हे परमार्थातलं आहे तुम्ही हीच नाक म्हणता तरी नाक असलं तर परमार्थ आहे नाक नसं परमार्थ नाही नाट्य परमार्थ करून उपयोग नाही कशाला नाट्य परमार्थ करून काही त्या परमार्थ उपयोग नाही या ब्राह्मणाने विनाकार खेळ मांडलाय आणि वनात निघून गेली ती आणि देव तिथंच सोडला गेला यज्ञ भोक्ता श्रीकरधर त्याशी न ओळखता पामर स्वर्गा निमित्त साचार कृत ब्राह्मणाने मला देवाला ओळख
चुली देवाची ओळख विसरली आणि विनाकारण येतच असणारे मला यज्ञामध्ये असला तूप जाळतात तांदळ जाळतात नाणी तरीचं साहित्य जाऊ लागली धूर लागायला डोळ्यात चाललाय आर फुका लागला विनाकारण डोळे आपलं जन्मान जन्मी चाललं या डोळ्या वाट विनाकारण या भगवंताला विसरून सगळी कामं करू लागली श्रीकृष्णाचा संचालन आहे ऐसे वही वसविले त्याही असो यावरी श्रीरामजी जावाई काय करिता जाहला आज शिरातीचा जावाई असताना शेषेवर शेण करणारे भगवंत असणार ह्यांचं अंतकरण जाणलं बामणं वना ठिकाणी आपल्या बेनं निघून गेली हे भगवंताला कळलं भगवंताने पुन्हा काय केलेलं आहे एके देनी प्राप्त काळी वनासी निघाला वनमाळी गाई सोडून सकाळी परमवेगे निघाला आज या वेळेस भगवंत श्रीकृष्ण भगवंताने केले गाई सोडल्या आणि गोकुळ्याचे पोरं सगळी बोलवली बासरी वारली मोरली वाजवली आणि वाजून सगळी गवळ्याची पोरं गोळा केलेली आहेत तैसाची चाली सवेगा हरी गेला तो लक्ष्मी मार्गा गोपी वेंद जळला हरी विन कोण मागे. या वेळेस असं रे गवळणी असं रे गवळ्याची पोरं भगवंता शिवी त्यांना छेन मंत्र खरं म्हणतात ज्याला खरं बघतात त्याला भगवंता शिवी भगवंत सोडून त्याला कधी करमू शकत नाही असा असरा भगवंताला विसरली आणि विसरून असणारे बामणं मना ठिकाणी निघून गेले हरिविन कोण न राही मागे या लागी धावती लवल आहे दोऱ्याच्या विसरल्या अवघे पवन वेगे भगवंताशी मला कोणी राहू शकत नाही मला या भगवंताला विसरून जर कामं केली असेल तर काही उपयोग नाही म्हणा सरे तत्काळ निघालेले दुरी अंतरा जगमोहन आडील माया विघ्न हे कृष्णदास जाणून वेगे करून पुन्हा देव अंतरानंतर नसणारे संकट आपल्या समोर येतील म्हणा विघ्न येतील आपल्या अवस्था आपली गेल्याशिवाय राहणार नाही पूर्वी हरीशी टाकून पुढे गेलो कालिया विषा विपरडलो या भगवंताला सोडलं आपण पूर्वी आपण पुढे गेलो आणि त्या डोहामध्ये उड्या घातला आणि त्या काल्याचं विष पिऊन आपल्याला मारावं लागलं अशी अवस्था आपली बिघडलेली आहे या लागे कमल दक्षाचे पाय अंतरता बहुविघ्न आहे म्हणून गोपाळ लवळ आहे हरी मागे धावती या वेळेस सगळ्या गोपाळांनी विचार मना ठिकाणी केला विचार मनाच्या ठिकाणी करून असणारे सगळी असणारे गवळणी गोप ही सगळी कृष्ण भगवंताच्या पाठीमागे जाऊ लागली हरी पावला यमुना तरी चौडोही मिळाले गोबर गोपा सहित यादवेंद्र वनी क्रीडा त्या क्रीडा करण्याकरता गाई घेऊन असणारे त्या वनाच्या ठिकाणी असणारा कृष्ण भगवान सगळ्या गोपाळा सहित गवळणी सहित आलेला आहे विशाल तमाल चंदन तूच कंद बदरी कांचन केळी नारळी सरतांजन केले गगन तिथं भगवंत आणतो तिथं भगवंत राहतो तिथली झाडं असणाऱ्या गगनापर्यंत गेलेली म्हणला किडे पोकळे नारळी झाड आहेत अनाथ अनेक नारळांचे फुलं सुद्धा आहेत अशोक परिजातक चंपक मोगरा जाईजुई कवैदिल तारक कबुल शतपत्र कमळे अनेक तरी झाड आहेत म्हणला असणारे चंपकळे झाड आहेत नाना तऱ्हेचे मला फुलं आहेत नाना तऱ्हेचे मला फळं आहेत असा असणारा देव तिथं आहे म्हणल्यावर तिथं काय कमी आहे का हो तिथं काय ऊन आहे का त्या ठिकाणावर धन्य देणे ते तरुवर करीती विश्वास उपकार की ते तप करीत धन्य धन्य तरुवर म्हणला धन्य धन्य मला ती वन आहे म्हणला तरी आणि असं त्या वनामध्ये फुलं फळं अशी डंबारून गेलेली आहेत गोप गुपवणी वनमाळा घाली ती जगदोंद्याच्या गळा वृक्ष छायेची सावळा सगळे असणारे एवढ्याची पोरं बारके बारके मला असणारे या कृष्ण भगवंताच्या गळ्यामध्ये असणारे फुलाची हार घेऊन असणारे गळ्यामध्ये घालू लागलेले वृक्ष पल्लव सुकोमळ तुरे खोवी तिशी सकळ तो झाला मध्यान भगवंताला म्हणलं असणारे सगळी असणारे मला फुलं असणारे मोराचे पिशे असणारे भगवंताच्या टोपामध्ये खावाचे या गवळ्याच्या पोराने आनंद भगवंता देवाने आपल्याला किती वेळ सोडवलंय पुण्या संकटात काढलंय असा असणारा देवाने म्हणला नाना तऱ्हेची मला ही पूजा करायची ज्ञानदान श्रवण मनन शदू पुढे पळती उठवण सुशाशी राक्षसी दारुण चळी पूर्ण हे देव समोर असल्यानंतर मला नसणारी विघ्न तात्काळ निघून जातात म्हणला आणि देव जर झाला पाठीमारा नसती विघ्न इथे करा आपली अवस्था आपली बिघडत असते देव निघून गेल्यावर आपल्यापाशी काय आहे पेटता शुधाळ थोर नावळती वस्रे अलंकार गीत नृत्य विलास समग्र दुजते पुढे पळती त्यावेळेस असणारा म्हणला या नामा पुढे पाप थांबू शकत नाही मला नाम जर घेतलं की पाप तात्काळ उठून पळतं म्हणला सारे तसा भगवंत असणारा दुरी गेला बामणापासून आणि या भगवंताचा दुरी जाऊन मला सरे वेद विनाकारण करू लागली नाना विद्या युक्ती सकळा शोधे पुढे अवघ्या विकळा असो गोपाळ ते वेळा घन सावळा विनमती त्या वेळेस या भगवंता समोर असळे गोपाळ सगळे लागलीच मला भगवंत विनाकारण खटपटना ते बरोबर बाकी देव जर सोडून जर आपण खटपटना केलं तरी कळतंय माणसाला कधी कळतंय पण
शेवटचा क्षण आल्यानंतर कळतं कळतं प्रत्येकाला कळतं कळत नाही असं म्हणायचं नाही प्रत्येकाला कळणार आहे ही गोष्ट कळत नाही असं म्हणायचं नाही कुणीही बी म्हणावं देव कळत नाही कळतंय का तरी हा म्हणती जगतपालक श्रीपती क्षुधा लागली सकळांप्रती आता कैसी करावी गती शुद्धर्या अरे भगवंता शिदुरी आणणे कोणी भाकर आणणे मला आता भूक लागली रे मला ताण लागली भूक लागली आता काय करावं भगवंता असा विचार गवळ्याची पोर देवासमोर मानू लागली मग सगळी अशी म्हणे यादवेंद्र पहिलं यज्ञशाळा दिसती दूर तेथे आमच्या गावीचे विश्र कृत थोर करिता या वेळेस असणाऱ्या गवळ्याच्या पोरा सांगितलं तिकडे यज्ञशाळा दिसते पानछत्र पानछत्र दिसतंय मला जावा तिथून मागून आणा शिदुर्या म्हणला कृष्ण भगवंत भुके ना या अक्कूल झाला नाही यज्ञ मंडपाद्वारे निश्चित जो का उभा राहिला तिथं त्याचे अन्न देऊनीच मनोरथ पुरवावा सर्वथा आजचा तरी ते यज्ञशाळा मला यज्ञशाळेमध्ये यज्ञ करून असा थांबला असेल म्हणला आणि जे येणाऱ्या अतिथीला अन्न वाटणार आहे मला तुम्ही जावा तिथं आणि तिथनं अन्न मागून घेऊन या अतिथी विनमुखा जाता यज्ञ फळ गेले व्रता म्हणून गोपी असे म्हणे जगत पिता तुम्ही जाईजे अरे गवळे पोरला पेंद्याला सांगितलं वाकुड्याला सांगितलं सुदैवाला सांगितलं तुम्ही जावा तिथं म्हणला ज्याने यज्ञ केला तिथनं जर कोणी एक उपाशी गेला तरी म्हणला यज्ञ आपली असली अवस्था होती म्हणला तरी म्हणला तरी आपण उपाशी गेल्यासारखं जर एखादा लावला भक्त तिथून उपाशी तरी आपला यज्ञ व्हायला जाऊ शकतो ते न करीता अपमान तुम्हासी देती उत्तम अन्न म्हणावे बळीराम आणि श्रीकृष्ण सुधाकांत जाहले तुम्ही जावं आमचं नाव सांगा बळीराम आणि श्रीकृष्ण भगवान उपाशी आहेत त्यांना भूक लागले आणि तुम्ही अन्न मागून घेऊन या आज संतांच्या घरचं पाणी मागून तर प्यावं अन्न नाही मिळालं तरी मागून पाणी घ्या एखाद्या आपल्या घरानं वापरता भिकारी इनमुख गेला की आपली अवस्था हीच होणार आहे फक्त कोणाला इनमुख जर आपल्या पैसे जर पोर बसेल तर ती थोडकी द्या पण द्या आणि त्याची भूक ताण मागवा शुद्धर्या आलो विसरोनी द्यावे सकाळपुरते अन्न ऐसे ऐकता हरीचे वचन गोपी तिथून धावले त्यावेळेस असं भगवंतांनी सांगितलं आमच्या शिदुऱ्या विसरल्या भाकरी मला ते विसरल्या आणि विसरून आम्ही भाकरी घरी चाललाय आणि आता भगवंताला भूक लागले तुम्ही काहीतरी द्या म्हणा गेवळीची पोरं सगळीच मागण्या करता गेली नाना रंगाची गोंगडी पांघरली दुंद्या घडी डांगा घेऊन धावती तातडी विप्रांत आता मध्ये काढे घेतलेले म्हणा त्यांची गोंगडी पांघरली आहे म्हणा सर आणि गोंगडी पांघरलेली आता वारकरी काही असं असतं काय वारकरी साधत असतात खरीच पंढरीचे वारकरी वारी करणार त्यांना काही त्याच्याकडे पाहतच नसतं देवरच नसतात अशा वारकऱ्यांनी म्हणला सर अन्न मागण्याचा गवळ्याची पोरं ते यज्ञ शाळेपाशी गेलेले तो चंड किरण कन्या तरी ब्राह्मण बैसले अनुष्ठान एक प्राणायाम करून नासिक धरून बैसले कुणी नाक धरलंय कुणी कान धरलंय नादात पैशी म्हणला सरे म्हणला आता काय करा दिलं काल धरून लाग धरून विनाकारण तांदूळ टाकायचं नसणाऱ्या अमूल्य वस्तू आहे देव आता खायचं पोट भरायचा वस्तू आहे त्या आणि तर त्या अग्नी जाळायचं वस्तू म्हणल्यावर ही विनाकारण खरपट नाही अशी भावना सर करू लागलेली रेचक पुरक कुंभक सेवेची सोडी ती त्राटक नेनती वैकुंठ नायक व्रत वैकुंठ नायक म्हणला बाबा श्रीकृष्ण भगवान समोर आहे म्हणला व्यर्थच म्हणला असताना शिनू लागले व्यर्थच म्हणला असताना आपलं व्यर्थ घालू लागले मला नाना तरीची वर्त करायची व्यर्थच करायची मला उगा काय व्यर्थ करून मला वर्त करून तर काय उपयोग आहे का व्यर्थ भगवान सोडून जर व्यर्थ ते वर्त करीत असत तर त्यात तुम्हाला वर्थाचं फळ प्राप्त होणारच नाही मी खोटं सांगत ज्या भगवंताची प्राप्ती सोडून जर तुम्ही व्यर्थ जर काय करीत असतो काय पडणार त्यानं मला तुम्हाला वायाला जावं लागणार आहे एक इंद्राची उपस्थिती परी इंद्र पद नाशवंत नेनेची इंद्राचा इंद्र कुळपती त्यासी न भजती भक्ता म्हणला इंद्रपद नसणारा इंद्रपद जाणार आहे म्हणला भक्ती केल्याशी इंद्रपद प्राप्त होत नाही 100 वेदने करता इंद्रपद प्राप्त होतं त्याला सगळं खुर्ची उतरवते आता एखादा इलेक्शन मध्ये सरपंच झाला म्हणजे काय सरपंच कायमचा आहे आता मुख्यमंत्री झाला म्हणजे मुख्यमंत्री कायमचा आहे अरे पद सोडावत नाही मग ह्यालाच म्हणायचं आहे की नाना तऱ्हेची असणारी मला ही संकट समोर येतात देव जर विसरला तरी संकट नानाचे हे काय तरी पद कुठलंही पद हीच पद आहे ती ही पद माझं कसं आहे तर नाशिवंत आहे पद या पदाचा काही अभिलाषच राहता नसतो एक उपासिती चंडाशी आयुष्या मागती तिहाशी परी न भजती रामविलासी आशा पावाशी पडले अरे मला या ब्राह्मणाने मला कोणी कान धरलंय कोणी एकाच पायर उभारलंय आणि यज्ञामध्ये आहुती टाकू लागली नाक धरून सुवास बाहेर सोडायचा नाही
अरे भगवंताला विसरू नाना तरीची कामं करू लागली. एक माहिती हो बहुत धन या लागे करीती श्री औपासन नाशवंत धन दोरदयन मूर्खपण नेनती. त्या मूर्खाने मूर्खपणा का धन मिळावरून कोणी म्हातारी प्रत्येक नाही करता नाना तरी साधना केली म्हणला. देव सोडून जर साधना करत आणि त्याच्या घरी धन म्हणजे काय आहे तर म्हणला त्याची लक्ष्मीच असतात त्याच्या पायाची दाशी आहे म्हणला. असा देव असणारा समर्थ देव आहे म्हणला. तरी देजे पावले विटेवरी समान तोच एक दानशूर दाता आहे म्हणला. तरी त्या भगवंताने त्याची पावलं विटेवर समान आहेत म्हणला असताना आणि तोच एक दान देणारा भगवंत आहे. सानोनी सर्व भजनाचार श्रीचाच करीती परमाधार श्रीयचाच पतितो श्रीधर त्यासी. सगळं परमार्थ टाकून तिने नाना तरीची साधनं साधू केली म्हणाच आहे. देव स्वतः विनाकारण धिंगाणा घाला चालू केला. काय उपयोग होणार आहे. आम्ही तिकडे गेलतो आम्ही इकडे गेलतो इकडे तीर्था घेतो तिकडे तीर्था घेतो आणि गेलो काशीमध्ये राहावं लागतंय मारावं लागतंय. तिथं काशीमध्ये मेल्यानंतरच मुक्ती मिळते. पण चंद्रभागेची एकदा तुम्ही जर निघालो पांडुरंगाच्या दर्शनाकरता तर चंद्रभागेमध्ये एकदा जर आंघोळ केली तर तवाच मुक्ती आहे म्हणला. तात्काळ वेळ सोडला त्याला नाव घेतल्या घेतल्या मुक्ती पदरात आहे रोकडी. पण तिथं मारावं लागणार काश्मीर जाऊन. हिमालयात गेलं तर हिमालयासमोर मारावं लागतं तपश्चर्या करून. तिथं काय संकट आहे ते सांगता येणार नाही. इथं कसलं संकट नाही. अशा हाताने चंद्रभागा आहे. एक उपासिती दृढ शक्ती परी अनंत शक्ती ज्या पुढे रावती तो महामायेचा निजपती त्यासी भजती भक्त नाना तरी साधना करा तुम्ही. भगवान सोडून जर तुम्ही साधना करीत असो तर तुमची साधना सगळी व्हायला जाणार आहे म्हणला. तुमचं भजन कीर्तन सुद्धा भगवंताचं तर भजन कीर्तन सोडून जर तुम्ही नाकारण साधना काय करत असला तरी सगळी साधना वाया जाणार आहे. एक धातुमूर्ती काढून करीती स्रोत तांत्रिक मिश्र पूजन प्रत्यक्ष वृंदावनी जगन्मोहन त्यासी ब्राह्मण तर भगवान स्वतः समोर आणि त्याच्याच भक्तीची पूजा करतात. म्हणजे भगवान समोर असतात त्याला विसरले. नाना तरी साधना करू लागली विनाकारण वेद नाही करत. नाना तरीची या करू लागली नाना तरी साधना करू लागली. व्यर्थ सगळं जाणार आहे. जो सप्त धातु विरहित सच्चिदानंद अमृतमूर्त त्यासी नेमोनिया भ्रांत धातू पेजिती दापिते. विनाकारण म्हणला डोळ्यात धूर चाललाय तोंडात धूर चाललाय. नाना तरी ती मला साधना करू लागते म्हणला. भुक्का पोटामध्ये एक कुल झाली ती तर भगवंत सोलाने साधना करू लागली. एक वैष्णवपणाचा अभिमान एक म्हणती आम्ही शैव निर्वाण एक म्हणती आम्ही सौर सुजान आमचे भजन विशेष. त्या वेळेस असताना एखाद्या ठिकाणी एक अभिमान निर्माण झाले. मला बाजून आम्ही स्वतःच झाले. प्रत्येकाकडे प्रत्येक विसरला. अरे त्या देवाला विसरत नाही. देव भोळ्यांचाच देव आहे. कसला भोळा असावा त्याची भक्ती भोळे असावी. नुसता भोळा जमत नाही त्याची भक्ती भोळे असावी. देहावर नसता इदेही अवस्थेला पोचला असावा. भक्त सुद्धा तवाच भगवंत प्राप्त होत असतो. शाक्त म्हणते आम्ही श्रेष्ठ गणपत्य म्हणते वरिष्ठ परी नेनते वीर कैकुंठ जो. अरे त्याला शास्त्र सुद्धा म्हणतात पुरावा म्हणतात. आम्हीच म्हणला तरी आम्हीच वाचू आम्हीच करू. त्याच्या ठिकाणी अभिमानाला तो देव अंतर तो देव लांबतो. आपल्यापासून देव दूर जात असतो. विष्णू ज्यांचे अंतकरण अहंकार त्याचा उमापरण विरीची ज्याची बुद्धी पूर्ण त्यासी न भोजन नाड. तरी म्हणला ज्याच्या ठिकाणी अहंकार आहे त्याच्या ठिकाणी म्हणला खूप अहंकार वाढलाय म्हणला. विनाकारण मानल्या जातात म्हणा. त्या भगवंताची भक्ती करीत असताना सुद्धा तरी स्वाभिमान नको आहे म्हणला. सगळी भक्ती करीत असताना मंदिरमध्ये येत असताना मोकळ्या मनाला मंदिरमध्ये आला असतं. आवडीने भावानं भगवंताचं चिंतन करत असते म्हणला. इथं मग अभिमान अंतकरणाकारी असताना मनाच्या ठिकाणी अभिमान तो नसावा लागतो. नेत्र ज्याची चंद्रकिरण आत्री नयन ज्याचे मन मन धाडा परम कृष्ण त्याची न भोजन नाडले. तर म्हणला कृष्ण भगवान समोर आहे म्हणला. सरे मन कसं असावं लागतंय म्हणलं. गंगेच्या पाण्याने मन असावं. अंतकरण कसं असावं तर भक्ती करीत असताना या तुकोबरायानं भक्ती केली आणि देव प्रसन्न करून घेतले. किती चौघ्या योगाचा नामा भोगा कीर्तन देवा संगत माता नामदेव राय होती. तीच तुकोबराय. त्यांनी सुद्धा देवाला प्रसन्न करून घेतलं. किती योगामध्ये घेतलं प्रसन्न करून. जे जे देवाचे अवतार ते अवतारामध्ये तुकोबराय होतेच. कुण्या रूपानं असलेले पण तुकोबराया प्रत्येक देवाच्या अवतारावरती म्हणजे देवाची सेवा केली म्हणून या अवतारी त्यांना अनेक कार्य करायला मिळाले. पाणी ज्याचे सचिनात मुख ते जात वेद निश्चित असो देवता चक्र समस्त आश्रय ज्यांच्या वर्तत. अरे भगवंताला जर प्राप्त करत असेल तर आपला अभिमान सगळं सांडावा लागतो. सांडून असणारे भगवंत प्राप्त करून घ्यावा लागतो. त्याची देवाची प्राप्ती नाही बघतो.
त्यासी न भजनी विप्र जे वेदांत ताट थोर धरुणी बसले समग्र यमुना तीरी सर्व हे. अहो देवाला सोडलं, देवाला विसरले बा आमने विसरून असतात या देवाची प्राप्ती करण्याकरता बसली तर देव त्यांच्या हातात ना अंतर्गत झालेला आहे. तो आले कृष्णदास समस्त धरा मरा असे नमन करीत सांगितला सर्व व्रतांत परमविनीत होऊन या. हा त्या वेद असल्या वेळेला पोऱ्यांना आली समोर समोर येऊन सांगितलंय व कृष्ण भगवान आणि बळराम दादा उपासाला आमच्या शिबिरा घेऊन आम्हाला शिबिरांचं ध्यान नाही आणि कृष्ण भगवंतांनी तुम्हाला भोजन मागितलेलं आहे. बळीराम आणि जगजीवन आम्ही समस्त थोर लहान आलो शिदोऱ्या विसरून म्हणून अन्न मागतो. हा तुमच्या पुढे मी हात मागतो, तुमच्या पुढे भीक मागतो म्हणला तरी आमचं अन्न विसरलं, आम्हाला भूक लागली. बळराम दादा आहेत, कृष्ण भगवंत आहेत आणि त्यांनी सगळे शिबिरे विसरलेत, तुम्ही आम्हाला काहीतरी भोजन द्या. हरिभौत सुधाक्रांत कंद बातळी वाट पाहत हा साक्षात वैकुंठनाथ मानव वचनार्थ त्यावेळेस मला साक्षात भगवंत आहेत, मला साक्षात भगवंत असताना तो उपाशी कदम झाला काही बसला, त्याला अन्न देण्याकरता तुम्ही अन्न द्या. आणि कृष्ण भगवान भुक्यातून गेलाय. आयसे बोलता गवळी वसुधमार सर्व कोपले म्हणती तेथेही भ्रष्ट आले छळावया माते. त्यावेळेस सगळे ब्राह्मण रागावले, आता येत नाही करत होती बावलं रागावली, रागावून पोला भरू लागली. आणि गोकुळामध्ये राहणार पण आता इथं गोष्टी करायला आलो आमची यज्ञ देवाला म्हणाले कसलं यज्ञ करते महाराज. आता तिथं गावामध्ये तसलं केलंय म्हणला, आता इथं जे आम्हाला देव स्वतः मागतो आणि देवाला उपाशी होता कसलं यज्ञ करणार मग, आता कसला देव करणार मग, कुठला देव हुडकिणार मग पुन्हा, आणि कुठला देव तुम्ही आणणार आहे. या एकाकडे एक पाहती नेत्र संकेती खुणावीती अन्न न द्यावे निश्चिती प्राणाना लागली ब्राह्मण म्हणा ह्यांना अन्न द्यायचं ना म्हणा, आपल्या कसला अन्न किंचित द्यायचं ना. मग यज्ञ कसला चालवा हर पाडणवानी यज्ञ केलता, एकही मनुष्य बाहेर राहू दिला नव्हता. भीमाच्या ठिकाणचा असा तरी रोग आला तर कृष्णाने जाणून घेतला आणि भीमाला कुठं पाठवलं, त्या मुस्कुंदाकडे पाठवलं. त्या मुस्कुंदा आला भीम गेला तिथं विनंती केली तुम्हाला त्या देवाने बोलवलंय मला येण्यासाठी. अरे माझ्या तोंडाचा वास 10 किलोमीटर जाते म्हणला, त्याचं सगळं शरीर माणसात होतं, तोंड डुकराचं होतं. माझ्या वासाने एक तर जीवन कर बाम भीमाने एवढंच म्हणला होता, अन्न जर पत्र तुमच्या शिंद्यात धरून पडवी. बामणर उडकीस व्हायला देवाने बघितली म्हणली, ही दम कुणी दिलाय म्हणली, भीमानं दिलाय म्हणली. भीमाला आता कुठं पाठवलं, मला तू कशा बाई भूमिका झाल्या मला असं, मी बामणाला दम दिलता म्हणून झाले, भीमाचा गर्भ तिथंच हरण झाला. बघता व देव सोडून जर सगळं काम केलं असतं तर काम जरी विसरून जावं लागतं. या करीत संभाषण आम्ही करीतो सचल स्नान आम्ही सोहळे सुजान याचे अवलोकन शिवून घेत नसतो आम्ही कुणाची असता रे. वारा अंगावर पडू शकत नाही म्हणला, देवाचा वारा आमच्या अंगावर, कुणासाठी पूजा करतात मग. देवाला जर वारा अंगावर येतं मग कुणाची पूजा करू शकताय. भ्रष्ट माझी श्रेष्ठ थोर तोची हा आनंदाचा किशोर कर्म हितहीनाचार अन्न. आता देवाला म्हणाले भ्रष्टामध्ये थोर भ्रष्टाचार करणार म्हणला, हे नंदाचा किशोर आहे, कृष्ण आहे म्हणला. आता देव सोडून जात मग कुणाचा देव कुठला निर्माण करणार, कुठला देव आणणार आहे. अवघे नेत्र वटारीती सक्रोध गोपात विलोकिती आनन देऊ म्हणती अहमती बोलया. हा तर पुन्हा ब्राह्मणा म्हणा ठिकाणी विचार करू लागली आणि विचार करून म्हणता यांना अन्न आता मात्र द्यायचं नाही, कसलं कण मात्र अन्न द्यायचं नाही. प्रत्येक ब्राह्मणाच्या बायकाच्या मनाच्या ठिकाणी जाय उत्पन्न झाली. देव स्वतः असताना हे काही याला येळ तर लागलं नाही म्हणजे. स्वयंपाक त्याने केलाय त्या ब्राह्मणाने केला स्वयंपाक, त्या ब्राह्मणाच्या पत्नीने स्वयंपाक केला होता, सवळ्यामध्ये स्वयंपाक केला होता. पर देव सोडून जर आपल्याला सवळं जरी न्यायचं म्हणलं तरी काय उपयोग आहे, असली अवस्था बिघडलेली आहे. एक म्हणती झाले शुद्ध दर्शन म्हणून करीत पुन्हा स्नान ते कृष्ण भक्ती देखून अंतकरण जाणव असणारे अंतकरण म्हणला असतं कृष्ण भक्ती बघून सुद्धा असणारे म्हणला. हे जर आपण जर पूजा अर्चा जर नाही केली तर देव सोडून जरी विनाकारण जर आपण भटकलो तरी आपली अवस्था हीच पद्धती होणार आहे. आता एवढ्या ब्राह्मणाने विचार केला की अन्न देवाचा तोंडात देत नाही, मग पूजा कशाची करायची आहे, कसली नाही करायची, असली अवस्था झालेली आहे. विकार त्यावरून समजे अंतर सुमने देखता मोद सत्वर वृद्ध चतुर जाणती. तर हे जे ब्राह्मण जे आहेत तर यांच्यामध्ये अभिमान निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता सुरुवात आपण केलेलीच आहे. आणि ह्या गोकुळामध्ये जे श्रीकृष्ण भगवान आहेत
तर ह्या श्रीकृष्ण भगवानालाच सगळेजण म्हणजे त्यांनी हे वेगळ्याच पद्धतीचं एक मांडलेलं आहे म्हणतात. कारण आपल्या आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं की कृष्ण काय करतो की संकष्टी चतुर्थीचं व्रत करायला गेलं तर त्या ठिकाणी स्वतः मोदक खायचं, किंवा मग ते बाकीचे जे काही देव आहेत इतर छोटे छोटे देव, ह्या सगळ्या देवाला म्हणजे पूजू नका अशा पद्धतीचे काय म्हणजे आतापर्यंतच्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं आहे. त्यावेळेस ब्राह्मणाला थोडासा राग येते, कारण कसं होतं की आमच्यापेक्षा श्रेष्ठ हा व्हायला लागलेला आहे, आम्ही श्रेष्ठ आहोत, आमच्यासारखं कोणीच नाही असं ब्राह्मणाला जे वाटत होतं. तर त्याच्यामुळं त्यांना ह्या गोष्टीचा राग येत आहे आणि म्हणून ह्या पद्धतीने ते वागत आहे. बोलावरून कळे चित्त, आचरणावरून पूर्वाजित, क्रियेवरून वर्म श्रम सत्य परीक्षण जाणती. दादा जे म्हणजे साधं आपण म्हणतो की पुढच्या माणसाला आपण ओळखू शकतो, किंवा जसं बोलण्यावरून त्या माणसाचा आपण कोण्या पद्धतीचा माणूस आहे हे आपण ओळखू शकतो. किंवा एखादा स्वतः जरी मी किती शहाणा आहे, मी किती पंडित आहे, मला सगळं जमतंय, मला सगळं येतं असं जरी म्हणत असला तरी, किंवा जरी तो आव्हानात असला की मला सगळं जमतंय, पण कधी ना कधी किंवा त्याचं पितळी उघड पडतच असतं, कारण सगळंच त्याला काही जमत नसतं, कुठं ना कुठं तो अडकतच असतो. राहणीवरून कळे परमार्थ, शब्दावरून कळे पंडित, प्रेमावधवरून कळे भक्त परीक्षक जाणती. आता मागास कृष्णत्वानं सांगितलं तसं नुसतं असा हात करून गेलं म्हणजे काय देवाची भक्ती किंवा त्याचं दर्शन होत नाही. तुम्ही असा हात करून जाणं म्हणजे प्रपंचाच्या किती आर्या ही देवाला सुद्धा कळते. तुम्ही क्षणभर थांबून त्या ठिकाणी हात त्या देवाला जोडू शकत नाही. म्हणजे तुमच्या राहण्यावरून तुमचा परमार्थ कसा कळते. म्हणजे फक्त लोकांपाशी जर तुम्ही 4 लोकात बसलो आणि मला एवढं जमते अभंग सांगत बसलो, पण इथं देवळात तुम्ही येत नाही, तुम्ही इथलं भजन कीर्तन जे काय प्रवचन आहे ते सोडता, इथली आपल्या इथं हरिविजय ग्रंथ आहे हे चालू असताना तुम्ही दुसरीकडे जाता, तिकडे जाऊन तुम्ही तिकडे दाखवता की मला किती ज्ञान येते, पण गावातल्या गावात जिथं पिकतंय तिथं ऐकत नाही म्हणण्यासारखं काम आहे. आपल्या इथं देवळापाशी यायला आपल्याला आळस येतो, लांब लांब जायला आपल्याला आळस येत नाही, पण इथं देवळापाशी यायला आपल्याला आळस येतो. अशी पण बरेच लोक असतात. आता 2-4 जणांनी छे उचलून धरलं, जसं की द्रोणाचार्य आपला पर्वत जो आहे कालचा जो हे उचलला होता श्रीकृष्णाने, त्यावेळेस त्याने काय केलं होतं, थोडीशी करंगळी दिल्ली केली आणि म्हटलं की बाबा सगळ्यांनी ह्याला हात द्या. पण तसं काय, शेवटी सगळे ताटकळून गेले. मग श्रीकृष्णाने अजून थोडं उचललं. प्रत्येकाला वाटतं की मी काहीतरी करावलंय, माझ्यामुळे हे व्हायला लागले, परंतु तसं काही नसतं हे. आणि जो म्हणजे अशा पद्धतीने दाखवतात फक्त की मला जमतं, मला देवाचं सगळं येतं, त्यांच्या राहणीमानावरून त्यांचा परमार्थ हा त्या ठिकाणी आपल्याला कळत असतो. तसंच जे काही पंडित लोक आहेत, मला लय कळतं, मला लय म्हणजे हे करतात, तर ते शब्दावरून आपण ओळखू शकतो की बाबा ह्याला किती ज्ञान आहे, ह्याला काय कळतंय ते. म्हणजे त्याच्या राहणीवरून मनावरून परमार्थ कळतो. म्हणजे आता भोळा असाल एखादा भक्त, किंवा जसं मगाशी सांगितलं की वाल्मिकी जो वाल्या कोळी होता, त्या वाल्या कोळीला राम सुद्धा म्हणता येत नव्हतं, मरा म्हणायचं तो, पण त्याच्यातून सुद्धा त्याला भगवत प्राप्ती झाली. किंवा भिल्लाचं एक उदाहरण सांगितलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी भिल्ल जात होता आणि सहज त्याने महादेवाची पूजा करताना बघितलं, बेलपत्र वाहत होते आणि सहज जाऊन एका झाडावर, बेलाच्या झाडावर तो बसला आणि हरणाला मारण्यासाठी थांबलेला होता. पण उगा आता त्या कानावर त्याच्या पडलेलं होतं की महादेव त्या ठिकाणी जी काय महादेवाचं चालू होतं, तर ते कानावर पडलेलं तेच ते घुमायचं आणि सहज आपलं पान तोडायचं आणि खाली टाकायचं, ते त्या पिंडीवर पडायचं आणि तेवढ्यात त्यांना ते महादेव प्रसन्न झाले. म्हणजे त्याने काही भक्ती मी अशी केली तशी केली असं काही सांगितलं नाही. किंवा तो एकलव्याच्या समोर त्यांनी फक्त मूर्ती उभा केली, त्या मूर्तीच्या समोर त्यांनी बाण जे काय धनुष्यबाण चालवायला शिकले, त्यांनी दाखवले नाही कधी मी अशी भक्ती करतो तशी करतो. पण असे काही लोक असतात की जे मी भक्तच आहे म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण ते देवाला सगळं कळत असतं. दानावरून कळे उदार रणी समजे प्रतापशूर, लक्षणावरून नृपवर जाणे चतुर परीक्षक. म्हणजे एखादा दान किती करतो माणूस त्याच्यावरून त्याची संपत्ती किती आहे ते कळते. किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये जिथं युद्ध चालू असतं, जसं शिवाजी महाराजांनी युद्ध केलं, तर ते किती प्रतापी आहेत हे आपल्याला समजून येतं, त्यांचं युद्ध कसं त्या पद्धतीने करतात ते. तर तशा पद्धतीनं जे काही चतुर लोक आहेत तर त्याच्यावर आपण त्यांची परीक्षा करून सुद्धा ओळखू शकतो की ती माणसं कशी आहेत.
वास येता कळे काष्ट स्वरावरोनी समजे कंठ तसेच विधांचे अंतर स्पष्ट कृष्णदास कळले पै. जसं की एखादा वास आल्यानंतर आपल्याला कळतं ही वास नेमका कशाचा आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी पुण्य दिली तर त्या पुण्याचा वास आहे कळतं, एखाद्या ठिकाणी उंदीर मेला तर त्या उंदराचा वास म्हणजे काहीतरी मेले असं आपल्याला कळतं. तसं एखाद्या भक्तामध्ये किती भक्ती आहे हे फक्त देवाला कळते. म्हणजे देवाला कळतं की तुम्ही किती प्रमाणात भक्ती करता किंवा कशा स्वरूपामध्ये भक्ती करता हे देवाला कळत असते. निराशा देखुनी ते वेळे कृष्ण उपासक परतले तैसे साधू संत घरासे आले छळणी दवडिले उभा घे. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी म्हणजे यज्ञ चालू आहे. हा दिलं नाही त्याच्यामुळे ते सगळेजण नाराज होऊन माघारी निघालेले आहेत. नेनदा परिस गोपिनीला सुधारस उकेरे डाव तिला सुतरूप तोडून घातला कुपकंटक वृक्षाते. तर जे काय ते बनवलेलं आहे ते सगळं उकरड्यावर त्या ठिकाणी टाकून दिलेलं आहे. घरासी कामधेनु आली ते सूक्ष काटेवरी मारिली चिंतामणी फोडून केली पायरी जैसी अभाग्य. तर जे गाय ज्या ठिकाणी दान वगैरे दिलेले आहे त्या गायी सुद्धा माघाऱ्या सगळे नाराज झालेले आहेत त्या ठिकाणी. म्हणजे आता काय आपल्याला या ठिकाणी भेटलेलं नाही किंवा काय अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते सगळे नाराज झालेले आहेत. पाय ताडीने ज्योतिर्लिंग केला विष्णू पूजेचा भंग तैसे ते पामरा भाग्य विष्णू महिमा रमारंगा. म्हणजे जे ज्योतिर्लिंग आहेत किंवा ज्या महादेवाच्या पिंडी बनवलेल्या आहेत त्या सगळ्या तोडून मोडून त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत. कारण तेवढा म्हणजे त्यांच्यामध्ये उन्माद त्या ठिकाणी आलेला आहे आणि भगवत भक्तीपासून ते थोडस नाराज होऊन लांब होण्याचा प्रयत्न करत आहेत. मनी माझी माया दुदर जाणे त्याची मुळ केले विप्र मागुती शिर बीजा विहार सखे प्रयासी बोलत असे. तर अशा पद्धतीनं श्रीकृष्ण त्या ठिकाणी हे घडवून आणणार पण आहे तर ते शेवटी देवच आहे. म्हणजे एखाद्याला समजा जो आपला मार्ग सोडून भलतीकडे जात आहे तर त्याला मार्गावर आणण्याचं सुद्धा काम देवच करतो. आणि एखादा जर समजा म्हणजे देवाला खरंच त्या मार्गातून त्याला दुसरीकडे न्यायचं असेल तर देव तसं सुद्धा करू शकतो. कारण पुढच्या माणसाकडून कसं वागून घ्यायचं हे सगळं देवाच्या हातात आहे. त्याच्यामुळे एखाद्याला जर समजा एखाद्याचं जे काही पाप वगैरे म्हणतो आपण तर ते जर त्याचा संच जर त्याला भोगवायचं असेल तर देव त्या मार्गाने सुद्धा त्याला घेऊन जातो. आणि एखाद्याला पुण्यफळ द्यायचं असेल तर देव चांगल्या मार्गाने त्याला घेऊन जातो. अविद्या वेष्टीत ब्राह्मण नवळती मज लागून तुम्ही विप्र स्त्रियासी जाऊन माया अन्न मगावे. तर जसं जे ब्राह्मण जे आहेत तर ते ब्राह्मणाला जरी तुम्ही म्हणजे ब्राह्मण कसे जरी वागत असले तरी त्यांच्या घरच्या ज्या स्त्रिया आहेत तर त्या स्त्रियाला तुम्ही जाऊन त्या ठिकाणी अन्न मागू शकता अशा पद्धतीने देव सांगत आहेत. आयसा ऐकता जे हरिवचनात आणि का वाटे गोप धावत जैसे कुमार्ग टाकून उद्भूत सुमार्गी चाली ती. म्हणजे अशा पद्धतीने ज्या ठिकाणी म्हणजे कृष्णाने जसं सांगितलं की जरी त्या ब्राह्मणाने किंवा त्या पुरुषांनी जरी तुमच्याशी असभ्य वर्तन केलेलं असेल चांगलं जर वागलेले नसतील तरी त्यांच्या ज्या स्त्री आहेत तर त्या तुमच्याशी मायेने किंवा चांगल्या पद्धतीने वागू शकतात. तिथे जाऊन तुम्ही प्रयत्न करू शकता. विप्रान कळता गवळे पाकशाळेजवळी आले तो प्रश्नाचे कुड घातले माझी बैसल्या पतिव्रता. मग त्या ब्राह्मणाला न कळता किंवा ज्या पुरुषे जे आहेत तर त्या पुरुषाला न कळता जे काही गवळे आहेत तर त्या ठिकाणी जिथं जे स्वयंपाक चाललेला आहे तर त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी ज्या काही महिला आहेत तर त्या ठिकाणी म्हणजे असं एक थोडस आपण जसं काही ऊन वारा पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून जे बनवलेलं असतं तर त्या ठिकाणी त्या सगळ्या महिला बसलेल्या होत्या. पाकक्रिया सर्वनी समस्त दुर्मही सकळ झाला शांत हृदय आठवला रमानात वृंदावन विहारी जो. त्या ठिकाणी काय केलेलं होतं तर सगळ्या महिलांनी जे काही स्वयंपाक पूर्ण बनवलेला होता आणि त्या सगळ्या शांत झालेल्या होत्या आणि स्वयंपाक बनवून पण बराच वेळ झालेला होता. सगळ्या चुली वगैरे सगळ्या शांत झालेल्या होत्या. सानोनी सकळ कर्मजाळ संत स्वरूपी होती निश्चळ तैसा यज्ञ पत्याक सकळ हृदय गणनीळ चिंतिती. महिला मात्र त्या ठिकाणी काय करत होत्या ज्या ठिकाणी म्हणजे स्वयंपाक बनवणारे जे आचारी स्वयंपाकी जे वगैरे आहेत तर ते फक्त त्या ठिकाणी ह्या श्रीकृष्णाला वंदत होते. त्यांचं चिंतन मनन त्या ठिकाणी करत बसले. हरिकृपे चांज नेत्री चांज शोभायमान निडळी सौभाग्याची निज कल्याण कुंकुब शरण. ब्राह्मणांच्या स्त्रियांचं राहणीमान वगैरे तर ते आपल्याला माहितच आहे एकदम ज्या पद्धतीनं. आणि स्वतः श्रीकृष्णाचं चिंतन त्या ठिकाणी केलेलं असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा त्या ठिकाणी तेज निर्माण झालेलं होतं. श्रवणी हरी गुण श्रवण मुक्त घोष झळकती भूषण वदनी गाती हरी गुण कंठी श्री कृष्णवर्ण गळसली. म्हणजे कानाने फक्त श्रीकृष्णाचं ऐकायचं, तोंडाने फक्त श्रीकृष्णाचं गुणगान गायचं आणि मनाने फक्त श्रीकृष्णाचं चिंतन करायचं हे कार्य त्या
महिलांचं होतं. आसो श्रवणी वदनी ध्यानी सदा लेहिला चक्रपाणी तो ते गोप कुडा आडोनी बोलता श्रवणी ऐकती. तर ह्या ज्या महिला आता ब्राह्मण ते पुरुष जरी कशा पद्धतीने असले तरी ह्या ठिकाणी बनवणारे जे आहेत तर ते जे ह्या श्रीकृष्णाचं चिंतन मनन देवाचं चिंतन मनन करत आहेत तर त्या ठिकाणी जे आलेले गोप गवळी आहेत तर त्यांनी त्या ठिकाणी ते आणून बघितलेलं आहे. गोपानी करून नमस्कार म्हणे ती सत्य आहे हो एक सादर जवळ आला राघवेंद्र यादवेंद्र वृंदावनी उभा असे. तर ह्या गोपांनी त्या ठिकाणी नमस्कार केलेला आहे. म्हणजे जसं यशोदाला लवकर कळलेलं नाही की आपल्या जवळ देव आहे तसं हे देवाचं नामस्मरण करत आहेत परंतु आपल्या जवळ देव आलेला आहे हे त्यांना त्या ठिकाणी लक्षात नव्हतं कारण त्यांच्या घरात त्यांनी तसं सांगितलेलं नव्हतं. म्हणून हे गोपी जे आहेत ते सगळेजण सांगत आहेत की हे जो देव आहे तो आपल्या जवळच आलेला आहे आपल्या जवळच आहे. सुधाक्रांत जगनमोहन मागाव्या पाठविले अन्न आम्हा ब्राह्मणी दौडीले छळून आलो म्हणून तुम्हा पासी. त्यावेळेस त्या गोप गवळी जे आलेले आहेत गोप जे त्या ठिकाणी आलेले आहेत ते त्यांना काय म्हणत आहेत की आम्हाला स्वतः श्रीकृष्ण ज्यांचं तुम्ही नाव घ्यायला लागलाय ज्यांचं तुम्ही चिंतन करायला ज्यांचं तुम्ही नामस्मरण करायला लागलाय त्याच देवाने आम्हाला हे प्रसाद घेण्यासाठी पाठवलं होतं. पण जे काही ब्राह्मण लोक आहेत तुमचे जे पुरुष लोक आहेत तर त्याने आम्हाला ते दिलेलं नाही म्हणून आता आम्ही तुमच्या जवळ आले. ऐकत ऐसी अवचन सददित झाल्या प्रियांगना म्हणते हरी त्रिभुवन भूषण कृपा केली आम्हावरी. तर हे ऐकल्यानंतर त्या सद्गतीत झालेल्या त्या महिलांना दुःख सुद्धा वाटलेलं आहे की एवढं देवानं ज्या देवासाठी आपण बनवलं त्याच देवाला ह्यांनी दिलं नाही आणि त्या देवानं पाठवल्यामुळं हे सगळेजण आपल्याकडे आले. त्यावेळेस त्यांना सुद्धा आनंद झालेला की खरंच वृंदावनामध्ये हे श्रीकृष्ण आहे देव आहे. एकी प्रीती एक बोलती विप्र बोलले ही अहमती पूर्ण ब्राह्मण वैकुंठपती त्यासी कोणती आश्चर्य हे. तर त्या महिला सुद्धा म्हणायला लागलेल्या आहेत की आपल्याच घरची ही जे म्हणजे सगळ्याला ज्ञान देणारी लोक सगळ्याला देव समजावून सांगणारे लोक ह्यांनाच देव कळला नाही कारण ह्यांच्यामध्ये अहंकार निर्माण झालेला आहे असं त्यांच्या स्वतः स्त्रिया बोलत आहेत. बोलले हे वसुंधरा मर श्रीकृष्ण पूर्ण अवतार त्याचे अन्न देते तिसाचर मायेने विप्र व्यापिले. ज्या देवाने आपल्याला अन्न दिलेलं आहे त्याच देवाला आपण जर अन्न देत नाही म्हणलं तर ह्याच्यासारखं मोठं पाप कुठल्याच जगामध्ये नाही असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. ज्या काही करीती यज्ञ त्या लागी करीती अनुष्ठान तो वृंदावन उभा नारायण त्यासीन भजनी बोलले. ज्याच्यासाठी आपण यज्ञ केला ज्याच्यासाठी एवढं रात्रंदिवस आपण नामस्मरण करतोय चिंतन मनन करतोय त्याच देवाला आपण विसरलोय. तो देव आपल्या जवळ आलेला आहे ते सुद्धा आपल्याला कळलेलं नाही. त्यामुळे त्या महिलांना जे आहे ते त्या ठिकाणी वाईट वाटत आहे. अध्ययन पूजन तीर्थाटन व्रते नेमे तपाचरण करुणी पाविजे ज्याचे चरण तो नारायण न ओळखती. जे लोक म्हणजे इतक्या आता वाऱ्या करतात या ठिकाणी त्यानंतर तपश्चर्या करतात तप करतात नदीमध्ये जाऊन जंगलामध्ये जाऊन म्हणजे जसं की एका पायावर उभारून 12-12 वर्ष तपश्चर्या केली अनेक जणांनी कित्येक जणांनी भगवंत म्हणजे भक्तीमध्ये प्राण सोडले त्यांना सुद्धा देव लवकर सापडला नाही. तो देव स्वतः आपल्या जवळ असताना सुद्धा आपण त्यांना भोजन देऊ शकलो नाही. जो क्षीरसागर विहार जो वैकुंठपटीचा सुकुमार तो आत्माराम निर्विकार तो हा श्रीधर अन्न मागे. हे जगाचा पालन करणारा जगाचा निर्माण करणारा क्षीरसागरामध्ये राहणारा तो जो वैकुंठ नायक आहे तो जो भगवान आहे त्याने स्वतः अन्न मागितलंय दुसरं कोणी नाही. म्हणजे साध्या कुणी जर अन्न मागितलं तर तो भाग वेगळा होता परंतु स्वतः देवानं आपल्याला अन्न मागितलेलं असताना सुद्धा आपण त्याला देऊ शकलो नाही. जो मृडा आणि पतीचे हृदय रत्न ज्यासी शरण येती विधी शिचर मरण तो हा अवधक कालिया मर्गन समुखी अन्न मागते. ज्याने कालिया सारख्या राक्षसाला मारलं ज्याने अनेक राक्षसाचा वध केला जो स्वतः अग्नी गिळत होता अशा देवानं आपल्याला अन्न मागितलेलं आहे. जे का चहुवेदांचे सार जे षट्या शस्त्राचे ज्वार ज्याचे पुराणे वर्णिती अवतार तो श्रीकरधर अन्न 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जे आहेत ज्याच्यावर आधारित आहेत ज्याच्यामुळे निर्माण झालेले आहेत ज्याने सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे. अन्न सुद्धा कोणी निर्माण केले त्यानेच निर्माण केले तोच मागतोय आपण तरी सुद्धा त्याला देऊ शकलो नाही. म्हणते आता संसारा घालू पाणी परी अन्न देऊ चक्रपाणी पूर्ण ब्रह्मानंद मोक्षदानी त्याचे चरण धड करू. म्हणून आता त्या स्त्रियांनी ठरवलं काय की बाबा आता देवाना मागितलंय ह्याने दिलं नाही का नाही आपल्या घरच्यांनी दिलं नाही का नाही काही जरी झालं ह्याने किती जरी आडवे आले म्हणजे आपले घरचे मालक असताना सुद्धा ते जरी आपल्याला आडवं आले तर आता आपण घाबरायचं नाही भ्यायचं नाही आणि देवानं आपल्याला मागितलं म्हणून आपण जे काय आहे ते देवाला आता देऊन टाकायचं.
पूर्वी प्रल्हादे पिता आज्ञा मोडून धडे धरिले हरीचे चरण बळीने शुक्राज्ञा मोडून केले पूजन वामनाचे. पूर्वी जसं प्रल्हाद जो हात होता आणि हिरण्यकशिपूने सगळ्यांना नारायणाचं नाव घ्यायचं नाही, देवाचं नाव घ्यायचं नाही असं बंधन घातलेलं होतं, तरी सुद्धा प्रल्हादानं काय केलं, देवाचंच नाव घेतलं, म्हणून त्याचा उद्धार झाला. आणि जसं की शुक्राने ह्या बळीराजाला सांगितलेलं होतं की त्या वामनाला काही दान देऊ नको, तरी सुद्धा त्या वामन राजा म्हणजे देवाने जे अवतार घेतला होता त्याला दान त्याने दिलं. तशा पद्धतीनं आपण सुद्धा आपल्या घरच्यांचा विरोध करायचा आणि देवाला आपण दान करायचं. विभीषण न मानून रावणा शरण निघाला, रघुवीर चरणा भरते मातेची मोडून आज्ञा नंदीगामी बैसला. जसं विभीषण ह्याने रावणाचा विरोध केलेला होता, कारण त्याला माहित होतं की श्रेष्ठ कोण आहे, रावण श्रेष्ठ आहे का राम श्रेष्ठ आहे, तर राम श्रेष्ठ आहे हे त्या विभीषणला त्यावेळेस कळलेलं होतं. आणि भरताला सुद्धा राज्य द्यावा अशी त्या कैकेयीची इच्छा होती, बरोबर आहे का. तर ती सुद्धा आज्ञा मोडून भरतानं काय केलं होतं की श्रीरामाचे जे काही पादुका आहेत त्या आणून त्या राज्य ह्याच्यावर स्थापन करून तो राज्य चालवलेलं होतं. कारण त्यांना माहित होतं की श्रीराम श्रेष्ठ आहे किंवा तो देव आहे. तशा पद्धतीनं आपल्याला आता समजलंय की देवानं आपल्याला मागितलेलं आहे, म्हणून आपण घरच्याचं काहीच ऐकायचं नाही, जे काय आहे ते परमेश्वराला द्यायचं. भक्ती काळजावर रोजती पाही त्याची आज्ञा मोडी तर दोष नाही, म्हणून उठिल्या लवलाही अन्न घेऊन ते दवा. आता हे विरोध करत आहेत घरचे, पण कशाला विरोध करत आहेत, देवाला द्यायला विरोध करत आहेत. म्हणजे ह्या देवाला द्यायला विरोध करत आहेत, म्हणून जर आपण त्यांचा विरोध स्वीकारून जर हे असंच देऊन अन्न जर देवाला नेऊन दिलं तर आपल्याला काय पाप लागणार नाही, कारण ह्यांचा विरोध चुकीचा आहे. त्यांनी जर एखाद्या राक्षसाला कुणाला देऊ नका असं जर म्हटलं असतं ते ठीक होतं, पण हे देवाला देऊ नका असं म्हणतायत म्हणून आपण त्याचा विरोध केला तरी आपल्याला काय पाप लागणार नाही. शळस अन्नाचे भरून हारे यज्ञपत्यात निगती त्वरे कुड मारून याद्वारे ठाई ठाई पडिली. सगळं जे काय आहे ते त्यांनी भरलेलं आहे, अन्न सगळं जे काय ते त्यांनी भरलेलं आहे आणि त्या देवाला द्यायला त्या महिला ज्या आहेत किंवा त्या तिथल्या जे काही आचार्य वगैरे आहेत ते सगळे निघालेले आहेत. एक पावे अवनमाळी श्रवणाद्वारे सत्वर चालली, एक कीर्तन पंथी ते वेळी निगती झाली सत्वर. तर जे काय म्हणजे जशा पद्धतीने अन्न बघितलेलं आहे ते अन्न घेऊन त्यांना पण श्रीकृष्ण बघायचंच आहे, त्यांना पण श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायचंच आहे, त्या वनमाळीचं दर्शन घ्यायचंच आहे, म्हणून तर त्या ठिकाणी निघालेले आहे. एक स्मरणाची वाटे एक चरण सेवेचे नेटे, एक आसनाची घाटे निगत्या चाल्या सुंदरा. जे श्रवण करणारे होते म्हणजे ऐकणारे आपल्यासारखे सगळे, जसं एक सांगणारा असतो, कोणी ऐकणारे असतात, वाचणारे असतात, अशा पद्धतीनं कोणी कोणी भक्ती करणारे सगळे आहेत. कोण असं नामस्मरण करून भक्ती करणार होतं, कोण साक्षात देवाची जाऊन भक्ती करणार होतं, कोण अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भक्ती करणाऱ्या ह्या सगळ्यांनाच आता श्रीकृष्णाचं दर्शन होणार आहे. ह्या आनंदामध्ये ते निघालेले आहे. एक वंदांचे द्वारे एक दासे पंथे जाती सत्वरे, एक सख्यात्वाचे एक सरे हरी पाहो चालल्या. म्हणजे वंदन करणारे, बाहेरून नमस्कार करणारे पण देवाला किंवा देवाच्या जवळ जाऊन नमस्कार करणारे, देवळात येणारे, बाहेरून ऐकणारे, जसं आता आहेत तशा पद्धतीचे सगळे हे आहेत आणि ते सगळेच आता देवाकडे निघालेले आहेत. एक करीत आत्मनिवेदन, एक मन जवळी झाल्या मीन, एक निज ध्यासी निमग्न होऊन या चालल्या. म्हणजे भक्तीचे पण वेगवेगळे प्रकार आहेत बघा. कोणी असं आरडून ओरडून भक्ती करतं, कोण देवळात येऊन मोठमोठ्यानं ओरडून भक्ती करतं, कोण मनातल्या मनात सुद्धा देवाचं नामस्मरण करत असतं, ती सुद्धा एक प्रकारची भक्तीच आहे. अशा अनेक प्रकारच्या भक्ती करणारे सगळे जे आहेत ते एकत्रितरित्या तिकडे देवाकडे निघाले. एक निज साक्षात्कारे चालले आत्मरूपी मोहरे, भक्ती अन्नाचे भरून हारे जाती सत्वरे कृष्ण भेटी. आणि हे सगळं भरून जे ते निघालेलं आहे, कधी एकदा आपण आता श्रीकृष्णाकडे जातोय, श्रीकृष्णाची आज्ञा पाळून श्रीकृष्णानं मागितलेलं जे दान आहे आपण ते श्रीकृष्णाला देणार आहे, ह्या उत्सुकतेपोटी ते सगळे जण त्या ठिकाणी निघालेले आहेत. जैसा समुद्रासी बेटावया भरून सरिता जाती लवलाया, कृपा सिंधू यदुर्वया पुण्यगंगा मिळो जाती. जसं की एखादी नदी जी आहे तर ती समुद्राला भेटण्यासाठी जशी लगबगीनं जाते, एकदम असे म्हणजे ह्याच्यामध्ये जाते, तशा पद्धतीने ह्या सगळ्या महिला ज्या आहेत तर ते किंवा हे जे सगळे जे आहेत भक्त मंडळी तर ते सगळे श्रीकृष्णाला भेटायला निघालेले आहेत. पिता बंधुपतीची आज्ञा मोडून चालिल्या सकल ललना, आवडी लगलाईसे नयना कृष्णवदन पाहोया. म्हणजे आज्ञा देणारे कोण आहेत त्यांचेच पुरुष आहेत. कोणाचा नवरा आहे, कोणाचा बाप आहे, कोणाचा चुलता आहे, कोणाचं काय, असे जे म्हणजे तिकडे जायचं नाही किंवा त्यांना अन्न द्यायचं नाही असं सांगणारे त्यांच्या घरातले जेवढे काय आहेत त्यांच्या सगळ्याच्या आज्ञा ह्यांनी मोडलेल्या आहेत. तुम्ही कितीही सांगा आम्हाला देऊ नका, पण आम्ही देणारच श्रीकृष्णाला नेऊन, असं म्हणून ह्या सगळ्या महिला आनंदाने श्रीकृष्ण भेटीला निघालेल्या आहेत. श्रवण म्हणती करू श्रवण, रसना कीर्तनी केली रंगोन,
हरिपद मकरंदिनी जाण नासिक वेदे सर्वदा. म्हणजे जसं मागच्या अध्यायामध्ये काय आपण बघितलेलं आहे की जे आपली इंद्रिय जशी वेगवेगळ्या ठिकाणी गेलेली होती ते सगळे इंद्रिय एकत्रित आलेले आहेत आणि जे काय आपल्याला मनामध्ये चिंतत आहे ते फक्त आणि फक्त श्रीकृष्ण चिंतत त्या तिकडे निघालेले आहे. पाणी अर्चनाची वाट पाहती चरण हरिपंथी शीघ्र जाती. या प्रकारे सकळी होती समीर गती चालल्या. म्हणजे पाणी जे आहे ते हातातलं पाणी आता श्रीकृष्णाच्या चरणावर पडणार आहे. आपलं जे अन्न आहे ते श्रीकृष्ण खाणार आहे. हे सगळ्या मनामध्ये एकदम अशा पद्धतीनं ते विचार करत त्या तिकडे निघालेले आहेत. आईच्या यज्ञपती गेल्या सकाळी तो एक क्षणभरी मागे राहिली. अन्न घेऊन जो निघाली ते कर्म आड ठाकले. तर अशा पद्धतीने त्या सगळ्या निघालेल्या आहेत परंतु त्यात एक जे आहे तर ते माग थांबलेले. आता का थांबलेले आहेत तर कारण त्याच्यामध्ये काय म्हणजे नेमका हे आहे आपण बघूया त्या ठिकाणी. तिचा पती अकस्मात पावला शाकशाळे अंत तयासी कळाला वृत्तांत गेल्या समस्त कृष्ण भेटी. ती माग का थांबले तर तिचाच नेमका नवरा त्या ठिकाणी आलेला आहे. तिला कळालंय त्या नवऱ्या त्याला कळालंय की हे सगळ्या जे आहेत तर ते सगळं अन्न जे घेऊन ते श्रीकृष्णाकडे गेलेले आहेत. विप्र परम क्रोधायमान करी आपले श्रीयसी तांडन परम भ्रष्ट गोवळा कृष्ण त्यासी कान म्हणजे ती मागं का थांबली होती तर तिला तिच्या नवऱ्याला आढळलं. म्हणजे तिथं तो नवरा आलेला होता तिनं त्याला थांबवून तिला मारलेला आहे थांबलेला आहे. तुम्ही का बरं त्या श्रीकृष्णाला नेऊन अन्न द्यायला लागलेलं म्हणून तिला थांबवलेलं आहे त्या ठिकाणी. कोणी शास्त्री ऐसे लिहिले की स्त्रियाही पूजावे गोळे यज्ञ ब्राह्मण नाही पूजले विटावळे अन्न कैसे. म्हणजे पहिले ते पहिल्या काळात कसं होतं स्त्रियांना एवढी म्हणजे जास्त ही नव्हती मुभा नव्हती बाहेर जायची. म्हणजे बुरख्यात राहणाऱ्या त्या ब्राह्मणांच्या स्त्रिया असायच्या आणि ह्या स्त्रिया एवढ्या घरामध्ये आपण ठेवत होतो एवढ्या बुरख्यामध्ये राहत होत्या. ह्या अचानक कशा काही श्रीकृष्णाकडे गेल्या आणि कशामुळे तिकडे निघालेल्या आहेत म्हणून त्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी राग आलेला आहे. वेददेव अग्निब्राह्मण तुझ्या बापे साक्ष करून माझ्या हस्तील तुझं लागून दिले जाण शतमूर्खे. म्हणजे जी काय आपली म्हणजे पुरुष संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि पुरुषाला प्राधान्य आहे. स्त्रियांना त्यावेळेस भक्तीचा ही किंवा आजी काय अधिकार नव्हता आणि हे तुला सगळ्या म्हणजे देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं मी तुला हे अशा पद्धतीने शपथ घेऊन आपण घरामध्ये लग्न करून आलेला आहे तरी सुद्धा तू अशा पद्धतीनं आमच्या विरोधात गेलीस आणि तिकडं अन्न घेऊन चाललीस. ह्या पद्धतीचा राग ह्या ब्राह्मणाला आलेला आहे. माझी संडून या भक्ती पूजो जासी गवल्या प्रती म्हणून स्त्रियांची शीघ्र गती बांधित झाला ब्राह्मण. म्हणजे आम्ही नवरा आहे नवऱ्याची पूजा तू आधी करायची सोडून तू त्या श्रीकृष्णाची पूजा करायला गेलीस. आम्हाला सोडून या ठिकाणी श्रीकृष्णाकडे तुम्ही निघालाय म्हणून त्यांनी काय केलेलं आहे त्या महिलेला बांधून घातलेला आहे. मग ती बोले त्या अवसरी तू या देहाचा पती की निर्धारी तरी तो देह ठेवी आपले घरी जतन करून साक्षेपे. त्यावेळेस मात्र ती महिला म्हणत आहे की बाबा मान्य आहे की तू माझा पती आहेस पण पती कशाचा आहे शरीराचा आहे पण माझ्या मनामध्ये कोण आहे श्रीकृष्ण आहे आणि हे शरीर जे आहे ते शरीर तू बांधून ठेव पण माझं मन कुठं असणार आहे तिकडे त्या श्रीकृष्णाकडे असणार आहे. त्याच्यामुळे तू जरी मला बांधून हिथं घातला तर त्याचा काही उपयोग होणार नाही कारण माझं मन श्रीकृष्णाकडे आहे. समस्त गेल्या देखून सददित आसुवे भरले नयन आंतरी रेखिले कृष्ण ध्यान मुखी स्मरण आता नामाचे. हिचा नवरा आला म्हणून हिला त्याने थांबवलं होतं तिला बांधून घातलं पण बाकीच्या सगळ्या निघून गेल्या. त्याच्यामुळे तिला खूप दुःख झालेलं आहे. तिला म्हणजे तिचे सगळे अश्रू व्हायला लागलेले आहेत आणि ती मुखामध्ये सारखं कृष्णाचं नाव घेत आहे. गोविंद गोपाळा माधवा वैकुंठ विलासी रमा धावा ऐसे बोलून ते धवा प्राण सोडिला सतीने. तर इतकी म्हणजे ती व्याकुळ झालेली आहे आणि इतकं तिला दुःख झाले की त्या दुःखामध्ये त्या महिलेनं काय केलेलं आहे जागीच तिथं प्राण सोडलेला आहे जीव सोडून दिलेला आहे. म्हणजे कृष्ण कृष्ण म्हणत त्या ठिकाणी तिने जीव सोडलेला आहे. सकाळी विप्र्या झाल्या श्रुत क्रिस्त्रिया गेल्या समस्त धावले पाकशाळे अंत जापानष्ट टाकून या. तर अशा पद्धतीने जे काही ब्राह्मण आहेत तर ह्या सगळ्या महिला तिकडे गेलेल्या आहेत हे कळलेलं आहे म्हणून सगळेजण ते काय ते यज्ञ वगैरे जे काय तिकडे सगळंच टाकून या पाकशाळे म्हणजे जिथं स्वयंपाक बनवला त्या ठिकाणी आलेले आहे. एक बोले क्रोधी करून स्त्री आलिया परतोनी शिक्षा करू ते शिक्षणी आयसे दुसरे न करीती त्या. तर त्याच्यात एक जण रागाने म्हणतोय की आता येऊ दे माघारी जेवढ्या काही गेलेल्या आता हिथून तर गेल्या का नाही खरं आता माघारी येऊ दे मग त्यांना आल्यावर आपण दाखवू त्यांना चांगल्या शिक्षा करू आपण अशा पद्धतीने एक जण ब्राह्मण बोलत आहे. एक म्हणे ती राहावे कासी अस जाऊन आता ये घेऊ संन्यास एक म्हणे ती आम्ही व्रत बहुवस म्हणून गेल्या. आता हे वेगवेगळे विचार करायचे ब्राह्मण एवढी जर बुद्धी त्यांच्याकडे होती तर एवढी जर त्याने देवाचं जर एवढंच त्या ब्राह्मणाला माहित असतं तर असा विचार त्यांनी केला असता का. कारण एक जण काय म्हणतोय की आता ही सोडून गेलेत आपल्याला कृष्ण म्हणून सोडून गेलेत का आता आपण त्यांना परत घ्यायचं नाही असं एक जण म्हणतं. तर एक जण काय म्हणतोय की आता मी
गेली ना सोडून तर मग मी आता संन्यास घेतो, एक ब्राह्मण म्हणतोय. तर दुसरा काय म्हणतोय की मी म्हातारा झाले म्हणून ती गेली असेल तिकडं. अशा पद्धतीने हे ब्राह्मण बोलायले. म्हणजे एवढे ज्ञानी असणारे ब्राह्मण सुद्धा अशा पद्धतीचा विचार त्या ठिकाणी करायला लागले. ज्याने स्त्री बांधली खांबाशी तो हाशे सांगे समस्तांशी म्या बांधले आपले दारेसी अवधरोनी ठेविलो. ज्यानं बांधून घेतली ती तेवढा मोठेपणा सांगते, मी जाऊ दिलं नाही म्हणते. तुम्ही नव्हता म्हणून तुमच्या परस्पर ते गेल्या, पण मी बघा बांधून ठेवली होती, मी काय जाऊ दिलं. त्याला अभिमान वाटायला लागले. म्हणजे मी तिला जाऊ दिलं नाही म्हणजे मी लय मोठा असं त्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी वाटायला लागले. तिच्या जवळ आला परतोन सोडून करी समाधान तुझ मी अलंकार घडीन घडी नयन एकदा. असं म्हणून जेव्हा त्या स्त्रीपाशी आला आणि तिच्याकडे बघतोय तेव्हा तिनं प्राण सोडलेला होता, तिचा जीव गेलेला होता. आता काय करणार? आणि तिला म्हणतोय की बाबा तुला मी सोनं आणतो, तुला काय आणतं म्हणजे तुला पाहिजे ते घेऊन येतो, आता डोळे उघड. म्हणजे इतके वेळ तो तिला बांधून घालत होता, आता काय म्हणतोय की तू डोळे उघड, आता मी तुला काय पाहिजे ते घेऊन येतो, पण तू डोळे उघड. तो ते न बोले काहीच वचन सासूश्वास पाहे ब्राह्मण तो गेला निघून तिचा प्राण शोक दारुण ब्राह्मण. असं बोलता त्यानं आपलं बघितलं, हा नाडी बघितली असं थोडस श्वासाला आतलं, पण तिचा श्वासोश्वास बंद पडलेला होता. मग त्याला कळलं की ही तिथं मृत्यू पावलेला आहे. मग तो ब्राह्मण त्या ठिकाणी मोठ्याला रडायला लागलेला आहे. सकळ म्हणती कासिया रडसी प्रेत तरी डोळा पाहसी आम्ही स्त्रिया अर्पिल्या गवळ्यासी कदा नाही येती माघार्या. त्यावेळेस तो म्हणते तू शरीर म्हणत होता, शरीराला बांधून ठेवलं का नाही? तू पते म्हणून तिला बांधून ठेवलं, पण तिचा प्राण ते गेलेला आहे. तू तिला बघू तर शकतोस, कारण तिचा जीव जरी गेलेला असला तर तिचं धड तर तिथं पडलेला आहे. ते बाकीचे ब्राह्मण म्हणाले की तिचं धड तर तो बघायला, आमच्या तर पाक निघून गेला श्रीकृष्णाकडे, आता आम्ही कुणाला बघायचं? हरीला गेजीने प्राण सोडिला लिंग देह तिचा निघून गेला वृंदावनी वेगे पावला बोहू लागला हरी पाशी. जिचा प्राण जो आहे तो कोणासाठी गेलेला आहे, कोणामुळे गेलेला आहे? त्या श्रीकृष्णासाठी गेलेला आहे. म्हणजे ती वैकुंठाला प्राप्त झालेली आहे, ती देवापाशी पूर्णपणे निघून गेली आहे. कारण प्राण सोडताना, जीव सोडताना माणसाच्या आठवणीत जी काही गोष्ट असते किंवा जी स्मरणात गोष्ट असते त्याच ठिकाणी त्याचा जन्म जात असतो. मग आपण म्हणून माणूस ज्यावेळेस शेवटच्या घटका वाजलेला असतो त्यावेळेस तिथं भजन वगैरे म्हणलं जातं, जेणेकरून त्याच्या कानावर देवाचं नामस्मरण जावं, त्याच्या मनात सुद्धा त्याचं चिंतन व्हावं. आणि त्याच्या मनात चिंतन झालं की तो त्या ठिकाणी प्राप्त होतो. ही एक आपली संस्कृती असते. परंतु त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला जो माझं म्हणतो किंवा हिथं हे माझं तिथं ते माझं असं घोकत बसतो, तो शेवटी याच ठिकाणी अडकलेला असतो. जे अंतिकाळी मती निश्चित तैसीची होय पुढे गती तैसीची हरिरूप झाली मती रमापती जाणे सर्व. सांगितल्याप्रमाणे की जसं शेवटीला जो विचार करतो तोच पुढच्या जन्मामध्ये त्याला तो जन्म भेटत असतो. परंतु हिनं काय केलेलं आहे की शेवटीला श्रीकृष्णाचं ध्यान केलेलं आहे म्हणून ती श्रीकृष्णाला अर्पण झालेली आहे. कृपाळ तो जगजीवन तेथेची केला तिचा देह निर्माण षडस अन्न निर्मून पात्र भरून दिधले. तर जो परमेश्वर आहे, जो भगवान आहे, तो इतका म्हणजे निष्ठुर नाही. त्याने काय केलेलं आहे की तशाच पद्धतीचं शरीर तिचं बनवलेलं आहे, बरोबर आहे का? आणि तशाच पद्धतीचं अन्न घेऊन ती तिकडे निघालेली असं दाखवलेलं आहे बघा. तिचा हेत राहिला होता की अन्न द्यावे कृष्णनाथा सर्व पुढे ते तत्वता हरिजवळी उभी ठाकले. जसं गायी बनवल्या होत्या श्रीकृष्णानं की ज्या ब्रह्मदेवानं गायी नेल्यावर जशाच्या तसं बनवून श्रीकृष्णानं हे केलेलं होतं, तसंच श्रीकृष्णानं त्या बाईला बनवलं. जी बाई तिथं जीव सोडलेला होता त्या बाईनं तशीच बाई बनवली. तसंच अन्न श्रीकृष्णानं बनवून तिला स्वतःकडे बोलून घेतले. का बोलून घेतले? कारण तिची इच्छा काय होती की आपण हे अन्न श्रीकृष्णाला निघून द्यायचं आहे, ही तिची इच्छा शेवटची राहिलेली होती. आणि म्हणून देवानं तशाच्या तसं तिला निर्माण करून तिची ती इच्छा पूर्ण केलेली आहे. सकळ सत्या बोले ते वेळी आमापुढे कशी हेची आली हे भ्रंतारे होती राखिली अवरोधनी. त्यावेळी सगळ्या बाया म्हणायला लागलीत की ही कसं काय आली इथं, हिला तर बांधून घातलं होतं नवऱ्याच्या ठिकाणी, आणि हे कसं काय ह्या ठिकाणी आलं असं अशी वाटलं. म्हणजे एक उदाहरण पण आहे, मला वाटतं सखुबाईचं काहीतरी उदाहरण आहे. सासूनं बांधून घातलं होतं तरी सुद्धा ती तिकडं पंढरपुरात होती आणि देव स्वतः तिथं त्या ठिकाणी जावं, स्वतःला बांधून घेतलेलं होतं. तशा पद्धतीने या ठिकाणी तिची इच्छा होती म्हणून श्रीकृष्णाने निर्माण केलं. पण बाकीच्यालाही माहित नव्हतं. ती तर म्हणतात की हिला बांधून घातले होतं आणि ही कसं काय या ठिकाणी आली. सकळ सत्यांचे ते वेळी देखील परब्रह्म सावळे जे निर्विकारा करले भक्तजन तारावया. ही जी काही महिला त्या ठिकाणी देवाने बनवून आणि तिची इच्छा होती त्या ठिकाणी पूर्ण झाली आणि तिने त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला बघितलेला आहे.
समीपदे कोणे देवराया यादवराया अन्न पात्रे उतरून या धड लागल्या हरीच्या पाया विसरून या देवावा. आणि देहभान सगळे विसरलेले आहेत आणि समोर एकदम सावळा श्रीकृष्ण त्या ठिकाणी दिसल्यानंतर ज्याची बघायची आपल्याला आतुरता असते, जसं आपली पंढरीची वारी जवळ आली आणि आपल्या मनामध्ये इच्छा अशी परिपूर्ण असते की आता जायचं पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, आणि ती ओढ लागल्यानंतर आपण जसं चालत जाऊ, दिंडी जाऊ, पालखी जाऊ किंवा कसंही दर्शनाला जाऊ, तिथे गेल्यानंतर जी बघितल्यानंतर पांडुरंगाला जे आपले नेत्र भरून येतात किंवा आपल्याला एकदम आनंद होतो, तशा पद्धतीचा आनंद या ठिकाणी ह्या ब्राह्मणांच्या स्त्रियाला झालेला आहे. मनी सकळ भाविती डोळा देखील यादवपती जन्म सार्थक झाले म्हणती आनंद चित्ती. म्हणजे ज्यांना घरात आतापर्यंत कोंडून ठेवलं होतं, ज्यांना घरातून बाहेर पडायची मुभा नव्हती, परंतु त्या श्रीकृष्णाच्या भक्ती करत होत्या, श्रीकृष्णाला पाहायची त्यांची इच्छा होती, ती इच्छा आज त्यांची पूर्ण झालेली आहे. हरी चरण पंकज केसरी द्विजपत्य झाल्या भ्रमरी की वेदो नारायण निर्धारी वेद श्रुती वष्टिले. म्हणजे जसं की आपण आता इथं भक्ती करतोय, आपण भक्तिमय वातावरण झालेलं आहे. आपल्याला दररोजच्या दररोज कसं होतंय की या ठिकाणी कधी येईल आणि कधी पुती चालू होईल, कधी पुढचं आपल्याला काय श्रीकृष्णाच्या कला आहेत, लीला आहेत ते ऐकायला भेटत, असं दररोज आपल्याला वाटतंय, कारण आपण इथं पहिल्या दिवसापासून आहे. तशा पद्धतीने ह्यांनी जे आतापर्यंत ऐकलं होतं श्रीकृष्णाबद्दल, देवाबद्दल, तो देव समोर एकदम साक्षात त्यांनी पाहिलेला आहे. मग उठून या विप्रलना अन्य पिपिती राजवर नयना तृप्त झाला यादव राणा राम गोपाळा सहित. त्यांनी जे अन्न आणलेलं आहे ते सगळं अन्न त्यांनी श्रीकृष्णाला, त्यांच्या बरोबर असलेल्या सगळ्या गोपाळांना वगैरे दिलंय, आणि ते खाऊन या ठिकाणी देव आणि त्याबरोबरचे सगळे जे काही सवंगडी आहेत तर ते सगळे तृप्त झालेले आहेत. यज्ञ नारायण झाला तृप्त मखाचे फळ त्यासी झाले प्राप्त संतोषनी कमलकांत काय बोले म्हणजे यज्ञ ज्याच्यासाठी बनवला ते यज्ञ, म्हणजे ज्या देवासाठी आपण बनवला किंवा ज्याचा उद्देश आपला आहे तो उद्देश त्यांचा सफळ झालेला आहे. कारण देवासाठी आपण ते यज्ञ करतो, देवासाठी आपण पूजा करतो, ती देवापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेले आहे. त्यावेळेस देव त्या ठिकाणी काय म्हणतात, तयासी म्हणे वैकुंठपती माझ्या पदाप्रती याद आणती पतीस तुमच्या जन्म पंक्ती पुढे आहेत असंख्य. तर ते काय म्हणतात की बाबा आमच्या तुम्ही चरणापाशी इथं आलेला आहे, तर तुम्ही या ठिकाणी म्हणजे देवाच्या चरणापाशी आपण गेल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळतो. तशा पद्धतीनं मोक्ष मिळालेला आहे. जे कोणी काय राहिलेले असतील तर ते पुन्हा तशाच पद्धतीने तिथंच अडकून राहतील. जाता श्रमापती वाट पाहत असतील तुमचे पती यज्ञ पावो द्या समाप्ती काही खंती करू नका. आता म्हणतायत की देव तुमची जी काही म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही ही गोष्ट केलेली आहे, ज्याच्यासाठी तुम्ही हे आणून दिलेलं आहे अन्न वगैरे, ते तर तुमचं सफळ झालेलं आहे, देवाला ते सगळं पोचलेलं आहे. आता जेव्हा तुमचे तिथं पती जे आहेत तर ते वाट बघायला येतात, काही सुद्धा चिंता तुम्ही करू नका असे श्रीकृष्ण त्या महिलांना नग सांगतात. पाहता जैसे सुवर्णा तैसा निज धूप मी नारायणा मद्रुपा चराचर पाहून तुम्ही वादलीन मज पासी. तर जशा पद्धतीनं ढग आल्यानंतर मोर जो आहे तो आनंदित होतो, तशा पद्धतीने तुम्ही मला पाहिल्यानंतर आनंदित झालेला आहे. हा आनंद तुमचा जो आहे तो तुम्हाला आयुष्यभर राहणार आहे, याची तुम्ही काळजी करू नका. माझे ठाई ठेवून चित्त प्रपंच कार्य करा समस्त जैसा कृपण जनी वर्तन ठेवना चित्त ठेवून. म्हणजे प्रपंच करून परमार्थ साधावा अशा पद्धतीने तुम्ही जरी माझ्यापाशी आला आणि माझ्या म्हणजे मी तुम्हाला प्राप्त झालेलो आहे आता, परंतु मी फक्त प्रपंच वगैरे काही सोडायचा नाही. तुम्ही इकडे जरी आलेला असला तरी तुमचा संसार, तुमचा प्रपंच जो आहे तो नीटनेटका करतच माझी भक्ती करायची आहे, तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. चित्त ठेवून तयापासी माता जाय स्वकार्यासी तैसे मज धरुणी मानसी प्रपंचासी चालवा. म्हणजे आई कुठलं काम करत असताना लेकरू बाहेर जर खेळत असेल, आई काही काम करत असेल तर तिचं चित्त कुठं असतंय, लेकराकडे असतंय, काय करते काय नाही. तशा पद्धतीने तुम्ही संसार करा, पण चित्त हे माझ्यापाशी ठेवा. आत्मरूपी विश्व पाहावे सत्कर्मी अंतर पडून द्यावे वेदोज्ञ ते वर्तावे अहंकृती टाकून या. अहंकार करू नका आणि जे काय म्हणजे तुम्हाला स्वरूप पहा, आत्मरूप पहा, आपल्यामध्ये लीन राहा. बाकीच्या कुठल्या गोष्टी तुमच्यामध्ये जे काय काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार या गोष्टी ज्या आहेत तर त्या काढून टाका आणि माझ्यामध्ये लीन राहून तुम्ही प्रपंच करत राहा. घागरे आणि रांजणी बिमला एक वासरमणी तैसे पुरुष आणि कामिनी मी चक्रपाणी व्यापल. म्हणजे जशा पद्धतीनं गोल घागरीमध्ये पाणी असतं आणि ते आंतरिक ज्या पद्धतीने आहे ते भरून राहिलेलं आहे, तशा पद्धतीने ब्रह्मांड हे माझ्यामुळे भरलेलं आहे किंवा मी भरून या ब्रह्मांडामध्ये उरलेलो आहे. तशा पद्धतीने समजून तुम्ही प्रपंच करत राहा.
आयसे बोलता यदुपती सकळ झाल्या सदळ चित्ती विमला बुधारा नेत्री सवती काय बोलती ते धवा. तर अशा पद्धतीने त्या श्रीकृष्णाचं बोलणं ऐकून सगळ्या त्या महिलांना आनंद झालेला आणि त्यानंतर ते काय म्हणत आहेत. आता पती घेतील प्राण आम्ही न सोडू तुमचे चरण कृपासागर तू जगन्मोहन हरी दारुण पती पाहे. आता आम्ही आमच्या नवऱ्याचं काय न ऐकता या ठिकाणी आलेलं आहे, त्यांच्या आज्ञा मोडून या ठिकाणी आम्ही आलेलो. आता आम्ही गेलो तर ते शेवटी आमचं प्राण घेणारच आहेत. मग त्यांच्या हातून मारण्यापेक्षा तुमच्याच चरणाजवळ आम्हाला राहू द्या, तुमच्याच चरणापाशी आम्हाला प्राण सोडू द्या, अशा त्या महिला म्हणत आहेत. संसार दुखरूपी सकळ खदिरा गारा माझी शेज रचली यावरी सुखा निद्रा वनमाळी कैसे लागले सांग पा. त्यावेळेस त्या म्हणतात की संसार कसा आहे, काय आहे, ते दुःख किती आहे ते आम्हाला सगळं कळलेलं आहे. जसं की विस्तवा असतो, विस्तवाप्रमाणे म्हणजे विस्तवा राहून संसार करावा लागतो आम्हाला. कारण ब्राह्मणाच्या स्त्रियांना त्यावेळेस त्रास तेवढा होताच. काही करता येत नव्हतं त्यांना, बाहेरचं काही करता येत नव्हतं, घरातच राहावं लागायचं. चेहरा सुद्धा त्यांना झाकून ठेवावा लागायचा, बुरख्यात राहावं लागायचं. कुठल्याच पद्धतीचं कुठल्या पुरुषाला बोलायचं नाही, कुठल्या बाहेरच्या कुठल्या कामामध्ये त्यांना जायचं नाही, देवपूजा करायची नाही, काही सुद्धा नाही. अशा पद्धतीनं ते ह्याच्यात होते. म्हणजे आम्ही आमच्या संसारात राहून सुद्धा एखाद्या जाळात राहिल्यासारखं, विस्त्यावर राहिल्यासारखंच आहे. त्याच्यामुळे तुमच्याच चरणावर आम्हाला प्राण ठेवू द्या किंवा इथंच आम्हाला राहू द्या, अशा त्या म्हणत आहेत. संसार विष पल्लवी वन की विश्रकांचे भरले सदन काळ सर्पे पसरले वदन उडी कोणा घालवे. म्हणजे एखादं विषाचं झाड असं त्या पद्धतीचा आमचा संसार आहे, किंवा एखादं घर आहे, घरामध्ये सगळे विंचूच भरलेले असतात. म्हणजे जिथं पाय टाकेल तिथं आपल्याला दंश लागतो किंवा विंचू चावतो. अशा पद्धतीचं आमचं घर आहे, नागानं भरल्यासारखं घर आहे. तिथं जिथं तिथं आम्हाला सारख्या हे होतात, डंक लागलेला असतो. त्याच्यामुळे आम्हाला त्या संसाराचा कंटाळा आलेला, असं त्या महिला म्हणत आहेत. आम्ही सगळ्यांच्या आज्ञा मोडून दळ धरले तुझे चरण तू माघारे देशी लोटून हिरो निमना मुचे. आता ह्या सगळे जे काही पुरुष आहेत किंवा जे आमचा संसार आहे ते सगळं आम्ही त्यांचं डावलून आम्ही तुझ्यापाशी आलोय. तूच आता आम्हाला तिकडं माघारी लोटायला नंतर आम्ही काय करायचं म्हणून त्या गायवाया त्याचे श्रीकृष्णाला करत आहेत. सोडित आजे तुझे चरण तात्काळ जाईल आमुचा प्राण पती आमुचे परम दारुण सदनात जाऊन देती येता. तर आता तुझे चरण आम्ही सोडले की आमचा प्राण जातोय बघा, अशा ठिकाणी त्या महिला म्हणत आहेत. आता त्या श्रीकृष्णाला त्यांनी कोड्या टाकलेल्या थोडस की आता तिकडे तर जाऊन आम्ही मरणारच आहोत, पण इथं जर तुझं चरण आम्ही सोडलं तरी आम्ही मरणार आहोत. त्याच्यामुळे तुझ्या चरणापाशीच आम्हाला राहू दे, असं त्या महिला म्हणत आहेत. आपल्या हाती जगजेटी कृतांत भगिनी हृदय लोटी संसार प्रतापे झालो कष्टी करी गोष्टी तेवढी तू. त्याच्यामुळे आम्हाला त्या संसाराचा वीट आलाय. त्या ठिकाणी राहून आम्हाला कुठल्याही पद्धतीचं स्वातंत्र्य नाही, काय नाही. त्याच्यामुळे त्याचा वीट आलेला असल्यामुळे तू काय आम्हाला लुटू नको, तुझ्याजवळच आम्हाला ठेव, अशा पद्धतीने ते बोलत आहेत. हसुनी बोले वैकुंठ राणा नवल पहा जाऊन सदना पती वंदितील तुमच्या चरणा तुमच्या गुणावानी. कृष्णाची लीला कोणाला कळालेली नाही. शेवटी कसं आहे, श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही हिथंच ही करून अंदाज लावू नका, तुम्ही फक्त जाऊन बघा, तुमच्या घराकडे जावा. जे नवरे तुमचे किंवा जे पती जे तुम्हाला मारतील, तुम्हाला हाणतील, असं जे तुम्ही म्हणताय तसं काही होणार नाही. तेच तू उलट तुमचे पाय धरतील. तुम्ही घरी तर जाऊन बघा, अशा पद्धतीने श्रीकृष्ण म्हणतात. तुम्ही शरण आल्या माझ्या पदा ते तुमच्या करतील आपदा मग ऊन येईल माझ्या बिरदा पहा एकदा जाऊन या. मला शरण आलेले म्हणतात, कारण तुम्ही कोणाला शरण आलाय, स्वतः जे जगजीवन जे काही गोपाळ श्रीकृष्ण आहेत त्यांना तुम्ही शरण आले. तुम्ही दुसऱ्या कोणाला शरण आलेला नाही रे, तुम्ही श्रीकृष्णाला शरण आलेला आहे. माझे चरण ज्यांनी धरलेले आहेत किंवा मला जो शरण आलेला आहे त्याला कोणी काही करू शकणार नाही. तुम्ही फक्त घरी तर जाऊन बघा, असे श्रीकृष्ण सांगत आहे. हरिवचनी विश्वास ठेवणी परतल्या सकळ द्विजकामिनी हरीच प्रदक्षिणा करुनी पुढती चरणी लागती. तर ह्या श्रीकृष्णाने बोललेल्या ह्या गोष्टीवर विश्वास ठेवून त्या सगळ्या बाबा ठीक आहे, आता देव तुम्ही जर म्हणत आहे म्हणल्यावर तुमच्यावर आमचा विश्वास आहे असं म्हणून त्या सगळ्याजण त्या श्रीकृष्णाला असं म्हणजे फेरी मारून निघालेले आहेत. जिने कृष्णाला गीतेजीला प्राण ती हरिरूपी गेली मिळून जैसे सागरी ऐक्य झाले लवण नाही परतो ना आले ते. तर ज्या पद्धतीनं जिने प्राण सोडलेला आहे तर ती प्राण हरीसाठी सोडलेला असल्यामुळे, श्रीकृष्णासाठी सोडले असल्यामुळे ते श्रीकृष्णाला त्या ठिकाणी समर्पित झालेले आहे. श्रीकृष्णाला जाऊन ती मिळालेली आहे. जसं की एखादी नदी सागराला जाऊन मिळते ती परत माघारी येऊ शकत नाही, तशी ती महिला जी आहे ती श्रीकृष्णाला अर्पण झालेली ती काय माघारी येऊ शकणार नाही. गोविंदाची लीला मुळात द्विजपल्या परत
द्विजपत्या परतल्या समस्त ब्रह्मानंदे त्या डुलत दृश्य पदार्थ दिसेना. तर त्या अशा पद्धतीने श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये लीन झालेल्या त्या महिला ज्या आहेत तर त्या माघारी निघालेल्या आहेत आणि त्यांना भगवत भक्तीशिवाय दुसरं काहीच दिसत नाही, श्रीकृष्णाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही त्यांच्या डोळ्यात. अशा पद्धतीने ते निघालेले आहेत. हरिनामाचा ऐकून गजरा अनुतापले सकळ विप्र मनती कृष्ण पूर्णावतार वेदश्रुती बोलती. तर अशा पद्धतीने ते ऐकून त्यांचं जे यायलेल्या महिला वगैरे जे आहेत तर ते बघून त्या ठिकाणचे ब्राह्मण सगळे रागावलेले आहेत. आता पुढे काय होतंय ते आपण बघूया. मूळामी दुरभिमानी नेनो अवतरला कैवल्यदानी नुपजे अनुताप कदामनी गेला बोलोनी मायनी. तर आता म्हणजे आम्ही अभिमानी आहोत किंवा आम्ही आमच्यामध्ये अभिमान आहे, गर्व आहे, त्याच्यामुळे आम्ही या भगवंताला विसरलेलो आहे अशा पद्धतीने म्हणणाऱ्या त्या म्हणजे म्हणणारे जे पुरुष आहेत तर ते येणाऱ्या त्या स्त्रियाला बघून आश्चर्यकारक झालेले आहेत त्या ठिकाणी, कारण त्या एकदम कृष्ण ह्याच्यामध्ये त्या सगळ्या जण व्यापून गेलेल्या आहेत. स्त्रियांनी घेतले कृष्ण दर्शन व्यर्थ काय आम्ही पडून षडवैरी नागवल पूर्ण जगजीवन न ओळखे. त्यावेळेस त्यांना सुद्धा वाईट वाटाले आता त्या पुरुषांना की बाबा काय आम्ही किती मूर्ख म्हणायचे, म्हणजे आम्ही श्रीकृष्णाचं दर्शन घेऊ शकलो नाही, परंतु ह्या स्त्रियांनी जाऊन श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं ह्यांचं भाग्य किती थोर आहे म्हणले. आणि आम्ही विनाकारण अहंकार केला, विनाकारण अभिमानाला गेलो आणि त्याच्यामुळं आम्हाला श्रीकृष्णाचं दर्शन झालं नाही. आम्ही जर अभिमानी राहिलो नसतो, आमच्यामध्ये जर अहंकार नसता तर आम्हाला सुद्धा ह्या महिलांनी जसं श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं तसं आम्हाला सुद्धा त्याचं दर्शन झालं असतं. लोक सांगू करा भजन आम्ही मंद भाग्य भजनहीन पूर्ण ब्राह्मण श्रीकृष्ण त्यानं भजोनी म्हणजे लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण म्हणल्यासारखं आम्ही दुसऱ्याला ज्ञान देत राहिलो. देव असा आहे, देव तसा आहे असं आम्ही सगळ्याला सांगत बसलो आणि आम्हीच देवाचं दर्शन घेतलं नाही, कारण आम्हाला आमचा अभिमान जे आहे ते नडलेला आहे आणि त्याचं वाईट त्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी वाटायला गेलं आहे. स्त्री अशी म्हणते धन्य तुमचे जिने तुम्हावरी कृपा केली नारायणे व्यर्थ का करुणी शास्त्र भाषणे अभिमाने पूर्ण नागवलो. आम्हीच शाना आम्हाला आम्ही वाटत होतो, त्याच्यामुळे आम्ही श्रीकृष्णाचं दर्शन घेऊ शकलो नाही. परंतु तुम्ही जे आहेत तर त्या आमचा विरोध करून गेलात आणि श्रीकृष्णाचं दर्शन करून घेऊन आलात. तुम्ही भाग्यवान आहात, आमचंच भाग्य फुटलेला या ठिकाणी असं ते बोलत आहेत. भाविका लागी भगवंत दर्शन देतो हे यथार्थ अभाविका न दिसे सत्य कोटी वर्ष शोधिता. म्हणजे भगवंत जो आहे तर तो कुणाला दर्शन देतो, फक्त भक्तालाच दर्शन देतो, बाकी कुणाला दर्शन देत नाही. कारण विनाकारण असं नाही की आता एक ठिकाणी म्हणजे शंकर आणि पार्वती त्यावेळेस ते म्हणले की तुम्ही भक्त आणि अभक्त ह्यांना काय काय देता बघून पार्वती एकदा शंकराला म्हणत होती. त्यावेळेस काय झालं की एक जण असं दान करत होतं थोडस, म्हणजे हे करल्यानंतर त्याने काय केले, शंकराने ते भक्त आहे म्हणून त्याला डबल दिलं. आणि एक ठिकाणी काय झालं होतं, म्हणजे मला काहीतरी दे असं त्यावेळेस महादेवाने त्या माणसाला म्हटल्यानंतर त्यानं काय केलं, काय दिलं नाही म्हटल्यानंतर थोडस पुढे गेलं आणि त्याला डबल दिलं महादेवानं. म्हणजे त्याच्याकडे 1 एकर असेल तर त्या महादेवाने 2 एकर केलं. पार्वती म्हणाली काय तुम्ही बोलाय काय, म्हणजे तुम्हाला दिलं नाही की त्यानं, तर तुम्ही त्याला काय म्हणजे त्याला डबल कसं काय दिलं. त्याच्यानंतर थोडस पुढे गेल्यानंतर एक भक्त होता आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी काय केलं की आम्हाला थोडीशी मदत कर इथं काहीतरी असं सांगितलं. तर त्याच्याकडे एक गाय अशा पद्धतीने होते आणि त्यांनी काय केलं की ती गायीचं दूध वगैरे काढून त्या देवाला दिलं, सगळं केलं. आणि मग त्याला आशीर्वाद द्यायचं तर काय झालं की पुढे थोडस गेलं की ती गाय मिळली, म्हणजे ह्याच्या कृपेनं. त्यावेळेस त्यांनी विचारलं पार्वतीने की असं कसं, म्हणले ज्यानं काही दिलं नाही त्याला डबल दिलं आणि ज्याला तुम्हाला दिलं त्याचं तुम्ही सगळं घालेलं, असं काय केलं. त्यावेळेस ते म्हणाले की ही खरा भक्त आहे आणि तो भक्त नव्हता, त्याला त्याच्यातच गुंतवून ठेवलं म्हणले. म्हणजे तो भक्त नाही त्याच्यामुळे काय केलं की त्याला डबल दिलं, तू हिथच मर, हिथच काय करत बस. आणि ज्यानं हे केलेलं आहे त्याला मी प्राप्त करून घेतलं की त्याचं लक्ष कुठं होतं, थोडस भक्त होता पण त्याचं लक्ष थोडस तिकडं चाललं होतं त्या संसारामध्ये, प्रपंचामध्ये किंवा ते कमवण्यामध्ये. त्याच्यामुळे ते त्याचं गाळून टाकलं. आता तो पूर्ण भक्त झाला. म्हणजे भक्ताकडे अशा पद्धतीने देव लक्ष देतात. आम्हीच हे ओळखलं नाही अशा पद्धतीने ब्राह्मण त्यांनी गर्व देखुनी आमचा दुरावला सोयरा निजाचा पाठीरा आनंद काळीचा जो दिनाचा सहकारी. अशा पद्धतीनं जो ज्या देवाचं महत्व सांगत होतो तो देव आम्ही रुसवून घेतला, आमच्यावर रुसला. म्हणजे देव अशा पद्धतीनं हा देव रुसतो. बाकी आपण जे म्हणतो नवस केला तर देव काय म्हणजे रुसला असेल, देवाला नवस बोलतो, देवालाही करतो, बकर कापतो, हे काही खरं नाही.
देव अशा पद्धतीने जे तुम्ही इतरांना खाऊ घालता, देव काय स्वतः खात नव्हते. देवाने फक्त काय केलं होतं की जे काय त्याचे सवंगडी आहेत, हे गोर गरीब गोपाळ जे आहेत तर त्यांना खाऊ घालावं, ज्याच्याकडे आहे त्यानं गरीबाला खाऊ घालावं, ही भावना देवानं सगळ्या माणसाला त्यावेळेस शिकवली होती की तुम्ही एकटे खाऊ नका, तुमच्याकडे मी दिले ना तुम्हाला तर तुम्ही सगळ्याला वाटून खावा, अशा पद्धतीची भावना असणारा देव. आणि त्या देवाला आपण काय केलेला, नाराज केलेला आहे, अशा पद्धतीने हे विचार करत. द्रव्यामध्ये जे सदामत त्यासी नाटोपे भगवंत, विद्यामध्ये जे मुसमुसित रमानाथ त्यास काही म्हणजे अति ज्ञान सुद्धा काही उपयोगाचं नाही आणि अति संपत्ती पण काही उपयोगाची. म्हणजे जिथं जिथं अति आहे, जसं की लक्ष्मण रेषा ओलांडल्यावर पुढे गेल्यानंतर काय होतो, ऱ्हास होतो. तशा पद्धतीनं आपल्याकडे जे अति काय झालं तर त्याचं सुद्धा आपण त्याच्यामध्ये मदमस्त होतो. तशा पद्धतीने इथं झालेलं आहे की आपल्याकडे संपत्ती अति झाली, आपल्याकडे ज्ञान अति झालं, किंवा कसं माणूस कसा असतो, जो अल्पज्ञानी असतो तो ऐकत बसतो. ज्याला ज्ञान नाही किंवा ज्याला काही देवाचं काही कळत नाही ते आपण ऐकत बसतो. पण ज्याला काय थोडंसं कळलंय ते देवाचं जास्त सांगत बसते, जे कमी असताना सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त सांगत बसते. अशा पद्धतीने ब्राह्मण कळत होते आणि त्याच्यामुळे आपल्याला देव कळला नाही. देव ज्यांनी ऐकलं त्यांना कळला, पण आपल्याला कळलं नाही, ह्याचं त्यांना खूप वाईट वाटत आहे. एका भावार्थ वाचुनी वर्ष नव्हे शारंग पाणी, भोगींद्र महिमा जाणुनी शय्या झाला हरीचा. तर अशा पद्धतीनं जो भगवंत आहे या भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी आपण कुठल्याही थराला गेलो तर भगवंत हे आपल्याला प्राप्त होतोच. तशाच पद्धतीनं देव क्षीरसागरामध्ये जपताना जो शेषनाग त्या ठिकाणी बसलेला आहे त्याने आसन झालेले आहे देवाचे, तर ते कशासाठी झाले तर ते भगवत प्राप्तीसाठी झालेलं आहे. त्यांना आपल्याला हे ज्ञान कळलेलं नाही. श्रीकृष्ण परब्रह्म सावळे त्यासी सन्मुख आम्ही निंदिले, निर्मळ मळ लाविले, निर्गुणा ठेविले गुण दोष. समोर असताना श्रीकृष्णाला आपण निंदिलं, जो श्रीकृष्णाने सगळ्या जगाची निर्मिती केली, ज्याने एवढे अवतार करून सगळ्यांचा सांभाळ केलेला आहे, त्या श्रीकृष्णाची आपण निंदा केलेली आहे. ह्याचं पाप आता आपल्याला खूप लागलेलं आहे. अशा पद्धतीने ते विचार करत आहेत. कृपा न करीत श्रीअंग व्यर्थ काय कोरडा याग, वशन होता फक्त भवंग भवशोक न टुतेची. अशा पद्धतीचे 1000 जरी यज्ञ आपण केले तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण जर आपण देवालाच संतुष्ट केलं नाही, सुखी केलं नाही, तर मग हे यज्ञ वगैरे करून काय फायदा आहे आपला. अशा पद्धतीने झाले सदादी तर ब्राह्मण नैने वाहाय अश्रू जीवन, मनती कैसे कर्मगण जवळी असून. तर आता त्या ठिकाणी ते ब्राह्मण रडायला लागलेले आहेत की आपल्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे, तर नाही देव जवळ असताना आपण देवाला ओळखलेलं नाही. एक म्हणती उठावटी चला घेऊ हरीची बेटी, घालू हरिचरणी दृढ मिठी, प्रेमी पोटी न समय. म्हणतोय की चला आता आपण काय झालं ते झालं, देव माफ करणार आहे. देव किती जरी म्हणजे काही जरी आपण केलेलं असलं तरी एका क्षणामध्ये देव आपल्याला माफ करू शकतो. फक्त आपण देवापाशी जाऊन शरण गेलं पाहिजे. तसं आपण आता जाऊ आणि देवाला शरण जाऊ, अशा पद्धतीने बोलत आहे. तो कंसाचे दूत हिंडती वनी उपवनी झाडा घेती, तो विप्र शोध इमारती एक हा सांगती समाचार. त्याच वेळेस त्यांना कळलेलं आहे की आता काय केलेलं आहे, कंसानं काय केलेलं आहे की अशी जे काही ब्राह्मण जे आहेत त्यांची शोधून मारायला सुरुवात केली. अशी बातमी तेवढ्यातच त्यांच्या पर्यंत आलेली आहे. त्यावेळेस ते खूप घाबरलेले आहे. भय वाटे परम मना या लागी वना न जाती कृष्ण दर्शना, एक म्हणते आम्ही नारायणा तुझ्या चरणा अंतरलो. तर ते काय म्हणतात की बाबा जिथं जंगलामध्ये काय होतंय की जिथं श्रीकृष्ण राहतात त्या ठिकाणच्या परिसरामध्ये ब्राह्मणाला शोधून कंस मारत आहे. अशी त्या ठिकाणी त्यांना बातमी आल्यानंतर त्याच्यामुळे आम्ही जंगलात येऊ शकलो नाही, कृष्णाचं दर्शन आम्हाला झालेलं नाही. एक उठून उभे ठाकती म्हणती चला पाहू श्रीपती, एक म्हणती दैत्य हिंडती वाटे चित्ती भय फार. आता म्हणजे जसं आपण विचार करतो, एक जणांना म्हणायचं पुती चालू करायची का नाही, एक जणांना म्हणायचं माणसं येते का नाही, एक जण म्हणायचं कसं करावं की काय होतं की तशा पद्धतीने इथं विचार करायला. एक जण म्हणतोय की जाऊ भेटायला, दुसरं म्हणतोय की आता गेलं तर तिथं कंसाची माणसं आपल्याला मारतील, तिसरं म्हणतोय जंगलात काहीतरी आपल्या समोर काय येईल काय कसं होईल, एक जण म्हणतोय जा गेला तर गेला जीव, चला आपण हरीकडे जाऊ. अशा पद्धतीने सगळेजण विचार करायला लागले. आडवे आले माया जळ दळी तरी अंतरला घन निळा, एक म्हणते धन्य वेलाळ जिने हरी लागी प्राण दिदला. त्याच्यामुळे ते काय म्हणतात की बाबा चला आता आपण कुठला उद्देश आहे आपला, श्रीकृष्णाकडे जायचा उद्देश आहे. मग वाटत काय का होईना आपण कुठं चाललो होतो, श्रीकृष्णाला बघायला चाललो होतो. मग कंसाने मारले तरी आपण कुठं चाललो होतो, कृष्णाला बघायला. म्हणजे आपण कृष्णालाच भेटणार. जर समजा आपल्याला काही सर्पदंश झाला ना आपण मेलो, पण आपण आपलं उद्दिष्ट काय होतं, कृष्णाकडे जायचं होतं, म्हणून आपण त्यालाच प्राप्त होणार. म्हणजे कसंही झालं तरी आपण एकदा निश्चित केलं की कृष्णाकडे जायचं, तर आपण मेलो वाटत तरी सुद्धा आपण कुठं जाणार, कृष्णाकडे जाणार. म्हणून आपण सगळेजण चला निघूयात अशा पद्धतीने विचार. धन्य धन्य त्याची सती चुकविले जेने पुनरावृत्ती, देह ठेवून श्रीपती पाहूया महिला ज्या त्या ठिकाणी मृत्यू पावली होती तिच्याच सगळेजण गुणगान करायला. खरं तिनं प्राण सोडला आणि ती त्या श्रीकृष्णाला जाऊन मिळाली.
झाले. आपण उगाच या ठिकाणी विचार करत बसावे की आता कृष्णाकडे कसं जायचं, पण त्या बिचारीने काय केलेलं आहे की कृष्ण लगेच प्रसन्न करून घेतलेला आहे, पावलेला आहे. तशा पद्धतीने आपण काहीतरी करूया. धन्य देणे तेची नारी, प्राणी देवनी घेतला पुतणारी, माया नदीचे पहिले तेरी, तेची निर्धारी जे पावली. पुतना राक्षसीने आलेली होती ती जरी मेलेली असली तरी ती कुणाला प्राप्त झालेली आहे, श्रीकृष्णालाच प्राप्त झालेली आहे. म्हणजे रावण जरी मेला तरी तो देवालाच प्राप्त झालेला आहे. म्हणजे हे राक्षस जे आले ते कशासाठी आले, जसे मारीच राक्षस होता आणि त्याला काय सांगितलं की तू हरणाचा वेश घे, एका सोनेरी हरणाचा वेश घेऊन सीतेला बोलव असं सांगितलं, नाहीतर मी तुला मारेन. कोण म्हणला? रावण म्हणला. त्यावेळेस तो काय म्हणला की तिथं जाऊन सीतेला बोलून रामाच्या हातून मेलेलं बरं ह्या रावणाच्या हातून मरण्यापेक्षा. अशा पद्धतीने ती महिला जी आहे त्या ठिकाणी मेली. तशा पद्धतीने आपण श्रीकृष्णाकडे जाताना कसं जरी मरण आलं आपल्याला तरी हरकत नाही, अशा पद्धतीने विचार करत आहे. नाही केले त्याने अनुष्ठान, नाही केले पुरस्चरण, नाही आचरली तपदारुण, कैसे नारायण म्हणजे पावले. शेवटच्या क्षणाला श्रीकृष्णाला ती प्राप्त कशी झाली, शेवटच्या क्षणाला ती देवाचं नाव घेत होती. म्हणजे काही न करता सुद्धा तिला त्या ठिकाणी देव मिळालेला. जसे की तुकाराम महाराज तिकडे जाऊन भजन करत होते आणि तिला भाकरी पोचवण्याचं काम करून करत होती. आवडी त्यांची जी बायको आहे तर ती करत होती, त्यांचा सांभाळ ती करत होती. म्हणून देव पहिल्यांदा कोणाला भेटले तर तिला भेटले. तशा पद्धतीने हिनं विचार केलेला होता की आपण भक्ताला नेऊन देऊयात, तरी तिचा उद्धार झाला. आपण जर नेऊन दिला असतं तर आपल्याला किती उद्धार आपला झाला असता, याचं वाईट त्यांना त्या ठिकाणी वाटलं. नाही तरी आम्ही पडलो व्यर्थ, स्वामीके निंदिला वैकुंठनाथ, वेडे झालो जाणत जाणत श्री अच्युत. म्हणजे आम्ही येण्यासारखं केलं, आम्ही मूर्खासारखं केलं, आमचं खरंच चुकलं. या ठिकाणी याचा पश्चाताप त्या ठिकाणी ब्राह्मणाला होत आहे. हरी विजय ग्रंथ थोर, हाची केवळ क्षीरसागर, आत्माराम यादवेंद्र शशियाची पहुडला. म्हणजे हा जो ग्रंथ आहे हरिविजय, हा श्रीधर स्वामींनी लिहिलेला ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे क्षीरसागरासारखाच आहे. आपल्याला क्षीरसागराचं दर्शन आता जाऊन तिथं करता येणार नाही, परंतु आपण हरिविजय ग्रंथ या ठिकाणी ऐकतोय म्हणजे आपण त्या श्रीकृष्णाचं आणि त्या क्षीरसागराचं दर्शन घेतो आहे. अशा पद्धतीचं या ठिकाणी बोलत आहे. ती क्षीरसागराची चौदारत्ने, भक्ताशी दिदले नारायणे, येणे दृष्टांत साहित्य वाचने, दिव्य रत्ने झळकती. 14 जशी रत्न त्या क्षीरसागरातून निघाली होती तसं हे 14 अध्याय आतापर्यंत, म्हणजे जे 14 अध्याय या ठिकाणी झालेले आहे. तर हे एक एक रत्न आपण आतापर्यंत आपण श्रवलेलं आहे. ह्याचं भाग्य आपल्याला लागलेलं आहे. म्हणजे ते रत्न त्यावेळेस निघालेले, जसं त्या लोकांना म्हणजे बघणाऱ्यांना ते पुण्य मिळालं तसं हे 14 अध्याय ऐकल्यानंतर आपल्याला त्या रत्नाचं पुण्य या ठिकाणी मिळालेलं आहे. ते राज्य करी उपमन्य, ते ठीचे नृपवर भाविक धन्य, ते श्री हरीची परमामान्य सात्विक प्रेम. जिथं हरिविजय ग्रंथ लावला जात आहे, जिथं जिथं हरीची पूजा केली जात आहे, त्या सगळ्यांना अशा पद्धतीचं पुण्य मिळणार आहे, जसं त्या महिलांना मिळालं होतं. ऐकणारे, वाचणारे, लांबून ऐकणारे सगळ्यांना, आता ज्या गावात चालते त्या गावातल्या सगळ्यांना सुद्धा, असं नाही की इथं येऊन ऐकावंच म्हणून त्यांना पुण्य भेटत. असं गावात चाललं तरी गावकऱ्यांना सुद्धा त्याचं पुण्य भेटणारच आहे, एकाने दुसऱ्याला. त्याच्यामुळं चिंता करायची काही गरज नाही. हा ग्रंथ आपण लावलेला हे आपलं भाग्य आहे. ब्रह्मानंद यदुवीरा त्रिभुवन वंद्या ज्ञान समुद्र अक्षय अभंग श्रीधरा भक्तोद्वार सर्वेश. अशा पद्धतीने जगाचा उद्धार करणारा, सगळ्यांचा उद्धार करणारा अशा परमेश्वराला नमन करून हा अध्याय या ठिकाणी संपत आहे. श्री हरी विजय ग्रंथ समस्त हरिवंश भागवत प्रतिस्वत सद्भक पंडित षडोध्याय गोळ्या कुंडलिका श्री ज्ञानदेव